The 50s and 60s were the decades that followed the country's independence. A new nation was being built. A new society with new sensibilities was coming into being. These were decades of significant foundational work in every sphere, a time filled with a new vitality on the verge of taking off in new directions. Theatre too saw a revolution. An important name amongst those who led it was Vijay Tendulkar. He created plays of sociological and political significance for the middle-class Marathi stage, which had till then been trapped in a melodramatic, nostalgic mode. With his plays, the Marathi stage learned to face reality in the raw. It was natural that Tendulkar should become the center of many heated debates, as anybody who forces us to face brutal reality does. Tendulkar is the father of the theatre that engages with modernity, is realistic and experimental. In the 5 decades that he has been writing, Tendulkar has given us plays, short stories, film scripts, light essays, and novels. The ordinary man's day is 24 hours long. Whichever way you look at Tendulkar's body of work, whether in terms of quantity or quality, one wonders if his days are 40 or 50 hours long. One of the many areas of human experience that he has consistently explored in great depth is violence. The exploration continues even today. It is an extremely important search in the context of Marathi theatre and culture. We attempt here to discover how Tendulkar and some of his colleagues and contemporaries see this journey and its history. पहिला प्रश्न मला असा किंवा जो अनेकांच्या मनातला आहे तो मला असा विचारायचा वाटतो की या मानवी हिंसेची व्याख्या तुम्ही कशी कराल? आज मला असं वाटतं आणि त्यामध्ये शास्त्रीय सत्याचा भाग आहे असा माझा समज आहे की माणूस हा शेवटी प्राणीसृष्टीचाच भाग आहे. माणसाला एक इतर जनावरं आणि पक्षी यांच्यापेक्षा थोड्या जास्ती ताकदीचा मेंदू मिळाला. त्यामुळे आपण माणसाने असा समज करून घेतला की आपण या सगळ्या इतर प्राणीसृष्टीपेक्षा वेगळे आहोत. पण मला आज असं वाटतं, मी बघतो आहे, वाचतो आहे सगळ्यातून, की आपण वेगळे नाही. आपण सर्वार्थाने या प्राणीसृष्टीचाच भाग आहोत. या प्राणीसृष्टीमध्ये ज्या मूलभूत प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती आपल्यातही आहेत, त्या तशाच आहेत. त्यावर संस्कृती आणि या इतर गोष्टींचा जो परिणाम आहे तो मला आता असं वाटतं की तो परिणाम वरवरचा आहे. जेव्हा कसोटीचे क्षण येतात, कसोटीचे प्रसंग येतात, तेव्हा मला असं वाटतं की हा संस्कृतीचा मुलामा बाजूला होतो आणि शेवटी माणसांचे प्राणी होतात. त्या पुढचा जो एक सामाजिक भाग आहे, संस्कृतीचा भाग आहे. म्हणजे उदाहरणार्थ असं म्हटलं जातं की
इस्लाममध्ये अधिक हिंसकता आहे जशी ती हिंदू धर्मामध्ये नाही. मला असं वाटतं की या चर्चा तपशिलाच्या चर्चा आहेत. तो एवढा मोठा फरक होतो असं मला वाटत नाही. फरक कशानं होतो? एक परिस्थितीच्या दबावाखाली माणूस काय करतो. अनेकदा असं होतं की परिस्थिती इतकी भयावह येते, विपरीत येते, प्रतिकूल येते की जसा प्राणी त्याला रिॲक्ट होईल तसा माणूस होतो. आपण व्यक्तिगत हिंसाचार, सामाजिक हिंसाचार यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा मुख्य दोन गोष्टी आहेत की हे माणसामध्ये आहे आणि हे आपण घालवू शकलो नाही याचंही काही दुःख करण्याचं कारण नाही आणि हे कधी जाईल असंही मी मानत नाही. हे एका अर्थाने भान येण्याचीच प्रक्रिया थोडी आधुनिकतेशी जोडलेली, आत्ताच्या काळाशी जोडलेली आहे. तिकडं पण आपण पाहत असताना आत्ताचा जो म्हणजे औद्योगिकरणाच्या नंतरचा जो व्हायलन्स आहे त्याची रूपं आधीच्या व्हायलन्सपेक्षा इतकी वेगळी आहेत आणि त्यांच्याकडे पण ती एक पहिल्या महायुद्धापासून म्हणा किंवा त्याच्या थोडी आधीपासून आपल्याला दिसतात. आपल्याकडे 1960 पर्यंत तुम्ही अनेकदा त्या गोष्टीचा व्याख्यानांमध्ये उल्लेख केलेला आहे की एका अर्थाने आशावादी असा समाज होता, स्वप्नामध्ये रमलेला होता, आपली स्वप्न प्रत्यक्षात येतील कधी ना कधी अशा प्रकाराने या हिंसेकडे डोळे झाक करू पाहणारा कदाचित समाज होता. त्या काळी म्हणजे 60 आणि 70च्या दशकामध्ये तुम्ही एक तर महत्त्वाचं घटक म्हणजे तुम्ही इथे मुंबईमध्ये राहत होतात की हिंदुस्थानामध्ये जवळजवळ पहिल्यांदा जी नगरी औद्योगिकरणाला सामोरी गेली, कॉस्मोपॉलिटन जगाला सामोरी गेली, त्यामुळे कुटुंबाचं माणसाचं होणारं विखंडीकरण तुम्ही आजूबाजूला पाहत होतात. तरीसुद्धा लोकांना धक्का वाटाव्या इतक्या आधी तुम्हाला हे काहीतरी दिसलं. तुम्हाला हे कसं आधी दिसलं याबद्दल काही इन्साईट तुम्ही हे करू शकाल का? काय अनेक गोष्टींचा पत्ता मला माझ्यातून लागत गेला. माझ्यामध्येच अनेक गोष्टी मला काही काही निमित्ताने कारणाने जाणवत गेल्या. आणि तिथून मला असं वाटतं की मला असं लक्षात आलं की हे अपवादात्मक नाही. मग आपण एक शोधही सुरू करतो, जरा आजूबाजूला एका पद्धतीनं डोळे उघडून बघतो आणि आपल्या लक्षात असं येतं की हे आपण समजतो इतकं कमी नाही, पण हे प्रकाशात नाही. मला पहिल्यांदा जो याचा शोध लागला तो गिधाड या नाटकाच्या निमित्तानं लागला. 3 दिवस आणि 3 रात्री त्या नाटकानं मला खाल्ल्यासारखं होतं. आणि ते नाटक लिहून संपवलं तेव्हा मी ते म्हटलंही त्या प्रस्तावनेत, मला वाटतं की मुदतीचा ताप उतरल्यासारखं मला वाटलं. आता मलाही कळत नव्हतं की माझ्यामध्ये हे सगळं आलं कुठून. मध्यमवर्गीय अतिशय सुरक्षित आयुष्य, तसा संस्कार, त्यामध्ये काहीही या प्रकारचं क्रायसिस नाही, दुःख नाही, त्रास नाही, काही नाही, असा मी. आणि दुसरं माझ्या मनाशी आहे ते बाजूला जाऊन हे नाटक येतं. आता हे नाटक येतं याचं एक कारण माझ्या नोकरीत घडलं होतं, ते ऐकायचं मलाच हसू येतं. एक मी याच्यामध्ये असं म्हणेन की गिधाडेमध्ये या हिंसेचा जो प्रत्यय आहे त्याला एक शॉक व्हॅल्यू आहे. कारण मी शॉक्ड होतो. मी हिंसेविषयी आधी कधी अशा अर्थानं लिहिलं नव्हतं आणि त्याचा विचारही केला नव्हता, किंबहुना त्याचा काय मोठा हिंसेनं भरलेला माझा अनुभव होता असंही नाही. तरीही इतकी प्रचंड हिंसा त्या नाटकामध्ये आली. These things were revealed to Tendulkar gradually through himself. He saw the violence that lurked under the surface of urban society with the intuition of a sensitive individual.
Modernity, industrialization were sweeping rapidly through the country. It would help us to understand the essence of Tendulkar's worldview better if we examine this changing society and its forms of violence from the sociological angle. आपण म्हणाला त्याप्रमाणे आधुनिकतेच्या आगमनापासून पाश्चात्य समाजांमध्ये प्रगतीच्या जोडीला हिंसेचंही प्रमाण उत्तरोत्तर वाढत गेलेलं आहे. पाश्चात्य समाजामध्ये उत्तरोत्तर विकास होत असताना दुसऱ्या बाजूला मूलतः समाज ही एक स्पर्धेवर आधारलेली, असूयेवर आधारलेली अशा रीतीची व्यवस्था असल्या कारणाने हिंसेला एक रूपक मेटॅफर म्हणून सर्वमान्यता आहे आणि त्याचाही परिणाम प्रत्येकजण स्वार्थ केंद्रित स्वतःचा जास्तीत जास्त लाभ कसा होईल, स्वतःकरता जास्तीत जास्त सामाजिक सुविधा कशा प्राप्त होतील ज्याकरता इतरांशी स्पर्धा करतो, झुंजतो, भांडतो आणि वेळ प्रसंगी हिंसेचाही आश्रय घेतो, अशी एकूण तिथलं वातावरण आहे. आपल्यालाही स्वातंत्र्योत्तर काळात ज्या आधुनिकतेचा अपरिहार्यपणे आश्रय घ्यावा लागतो आहे त्यामुळे त्याच्यात आता आधुनिकतेच्या चौकटीत नांदणारी हिंसा आणि त्याला पोषक असणारी मनोवृत्ती वाढत चाललेली आहे. सामाजिक विकास हा महत्त्वाचा आहे. वैयक्तिक स्वार्थ साधना त्या चौकटीत करायची आहेत हा एक सांस्कृतिक दबाव म्हणा किंवा वृत्ती 47 ते 65च्या कालखंडात जास्त प्रभावी होती. 65 ते 1980 हा कालखंड असा आहे की एका अर्थाने आपण जो विकास साधला त्याचा एक भाग म्हणून आपल्या समाजाला आत्मविश्वास प्राप्त झाला. पण जो काही विकास झाला त्यामुळे आता हळूहळू समाजसेवेला, सामाजिक स्वार्थाला, विकासाला जास्त प्राधान्य द्यायचं ही भूमिका हळूहळू अस्तंगत व्हायला लागली होती आणि हा एक संमिश्र कालखंड आहे. आणि म्हणून अजूनही एका अर्थाने समाज जीवन म्हणजे हिंसा या रूपकाच्या संदर्भात मान्य नव्हतं. विविध व्यवहार चालू होता असं पण म्हणूया. मी राजकीय पक्षातही काम करत होतो, सेवादलामध्ये काम करत होतो आणि आम्ही लोकांना जे सांगत होतो त्या काळामध्ये की स्वातंत्र्य कशासाठी, आणि जरी स्वातंत्र्य आलं तरी जो एक समाज होता आणि माझी अशी कल्पना आहे की खेड्यापाड्यामध्ये सरंजामदारी स्वातंत्र्यानंतरही अतिशय घट्ट झाली. उलट म्हणजे ती काही सुटली नाही किंवा तिनं काही सर्वसामान्य माणसांचा विचार केला किंवा अशा स्वरूपाचं नेतृत्व चढदिशी आलं आहे असं काही घडलेलं नाही. परंतु एकंदर समाज आपला विशेषतः त्याच्या मनावरचे जे भागवती किंवा वारकरी संस्कार आहेत ना त्यामुळं असं कधी तो इतका हिंसक आहे असं मला कधी नाही वाटलं. असं अपवादात्मक एखादी घटना शहरामधून खेड्यापाड्यातून घडली असेल परंतु समाज एवढा हिंसक आहे असं मला कधीच नाही वाटलं. उलट मला आपला समाज हा अधिक उदारमतवादी असंच वाटलेलं होतं. आम्हाला ते जाणवायला लागलं होतं, आमच्यामुळंच जाणवायला लागलं होतं. इनफॅक्ट म्हणजे आम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेले वगैरे असं मी म्हणत नाही, स्वातंत्र्य सैनिक वगैरे काही नाही, पण 42चा स्वातंत्र्य लढा पाहिलेला गांधींचा अहिंसेवरचा जो भर होता तो सुद्धा मला वाटतं त्यांना हे करायचं होतं की समाजाला जास्तीत जास्त सुसंस्कृत कसं करता येईल आणि म्हणून ते सारखं अहिंसा 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 जे त्यांचं चाललेलं होतं त्याच्यामध्ये. परंतु आम्ही तर फारच लवकर डिसिल्युजन झालो. म्हणजे मी तर असं म्हणतो की आमची पिढी ही गाफील पिढी आहे. याला जर जोडून आपण घेतलं तर नंतरच्या नाटकांमध्ये तुम्ही जास्त कॉन्शियसली या हिंसा हा नाही एक झालं की हे सगळं मी बघितल्यानंतर माझ्यात हे आलं कुठून. थोडं त्याचं असं एक निमित्त असू शकेल की त्यातली मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे त्याचा मूळ सोर्स जो आहे तो माझा मोठा भाऊ होता. पण माझा मोठा भाऊ हा अल्कोहोलिक झाला होता नंतर आणि तो अल्कोहोलिक कुठेही तो अनेकदा त्यावेळेला तर दारू बेकायदा होती
तो अशा कुठल्या तरी जॉईंट्सवर जेव्हा पडायचा तेव्हा मला फोन यायचे नोकरीवर. मी त्याला तिथून घेऊन पुन्हा घरी पोचवायचं असं माझं काम होतं. ते जे त्या प्रकारचे बेकायदा दारूचे जॉईंट्स होते आणि तिथं ज्या प्रकारची माणसं होती हे जग मला नवीन होतं. मी इतका सोहळा होतो तोपर्यंत की त्या जगाचं जे सगळं दर्शन मला घडलं होतं त्यामध्ये हिंसा हा प्रकार असा मोठा नव्हता. इतर गोष्टी होत्या. माणसाचा आतला जो गाळ ज्याला म्हणतो आपण तो वर येताना फसफसून असा मी तिथं ऐकला होता, बघितला होता. जे जग माझ्या स्वप्नातही नव्हतं ते एकदम माझ्या अंगावर आल्यासारखं जे आलं ते पुढं त्याच्यानंतर मला त्याचा मी शोध घ्यायला लागलो की मग हे आहे, मग आहे, मग कुठं आहे, मग कसं आहे. मग मी माणसांच्या मध्ये जरा बघायला लागलो थोडं खरवडून. आणि विशेषतः ज्याला मराठीमध्ये आपण सोळी माणसं म्हणतो, अति स्वच्छ चारित्र्य, सदाचारी, सात्विक, धार्मिक अशी ती खरवडायला लागलो. माझ्या लक्षात आलं की यांच्यातही आहे. असं एकदा लक्षात आल्यानंतर त्या प्रक्रियेमध्ये पुढच्या नाटकांच्या मध्ये तो विषय मी जसा त्याला स्पर्श केला त्यामध्ये अर्थात वेगळेपणा होता. तू आत्ता 1960 साल म्हटलंस, 55 साधारण 55 सुद्धा नाही, 54पासनं तेंडुलकर आणि मी नव्या पिढीचे लोक म्हणून एकत्र काम करत होतो. मला एकच तुझं आत्ता बोलणं ऐकून वाटतं ते असं की नाट्यक्षेत्र किंवा कुठचीही कला ही प्रोफेसाय नाही करत, रिफ्लेक्ट करते. म्हणजे जे काही आजूबाजूला घडतंय त्या गोष्टींचे सगळे वारे त्या लिखाणावर येतात, कारण आम्ही त्या वाऱ्यांचा एक भाग असतो. तर त्यामुळे प्रोफेसाय वगैरे हा शब्द मी वापरणार नाही. परंतु तेंडुलकरांनी याचं भविष्य वर्तवलं होतं असं म्हणता येत नाही. मला असं वाटतं की हिंसा होती, ती फक्त जाणवण्याचा प्रश्न होता. आणि ते कुणाला जाणवलं पहिल्यांदा असं म्हटलं तर मग तेंडुलकरांचं नाव घेतलंच पाहिजे, कारण त्यांच्या इतकी ती स्पष्टपणे आणि सर्वांगीण रूपाने कुणाला जाणवलेली नव्हती. हा जरूर. मला असं वाटतं की इथे विजय तेंडुलकरांचं त्या बाबतीतली जी व्हिजन आहे त्या बाबतीत त्यांना जे भविष्यातलं खूप आधी दिसलं ते आपल्याला नाकारता येत नाही. या बाबतीत विजय तेंडुलकर मला असं वाटतं की तत्कालीन सर्जनशील अशा रीतीचे लेखक, कलावंत, दिग्दर्शक यांच्या मानाने तर पुढे होतेच, पण अगदी सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी खूपच दूरचं पाहिलं असं लक्षात येतं. पण त्याच वेळेला आपल्याला असंही म्हणता येतं की तेंडुलकर ज्या मुंबईत वाढले त्या मुंबईमध्ये आपल्याला साधारण 1960च्या नंतर उघड हिंसात्मक अशा रीतीच्या आधुनिक धारणेला पोषक होतील अशा साप्ताहिकांना, संघटनांना, मनोवृत्तीला, व्यवहाराला, मग ती एखादी गिरणी असो कापडाची किंवा एखादा मोठा व्यवसाय असो किंवा दैनंदिन पातळीवर जी व्यावसायिक स्पर्धा चालली होती ती घ्या, हिंसा वाढत होती. आणि मग असा व्यवहार आणि आता अटळपणे आधुनिकतेच्या भांडवलशाहीच्या पोटात येणारी हिंसा यांचं एक अजब अशा रीतीचं रसायन इथे निर्माण होणार याची त्यांना चाहूल लागलेली दिसते आणि ती त्यांनी मांडली आणि त्याला अर्थातच मर्यादा होत्या. याची सामाजिक निर्णय काय बांधणीतून हा उमलतो यापेक्षा पण त्याचा नॅचरल गुण आहे हे स्ट्रेस करण्याकडे तुमचा जास्त कल राहिला. नाही, मला असं म्हणजे त्याचंही ते वय माझं तसं त्या समजुतीचं नव्हतं. मी तुला आत्ता मगाशी जे सुरुवातीला बोललो तो आत्ताचा बोललो, पण तेव्हा मी त्यामध्ये बाजूनं किंवा विरुद्ध अशी काहीही भूमिका न घेता ते जगणं जे दाखवलं त्याचं आजही मला आश्चर्य आहे. पण ते जाणतेपणानं आलेलं नव्हतं, ते आलं इतकंच खरं आहे. मला असं वाटतं की विजय तेंडुलकरांना आजच्या समाजात अनुस्यूत असलेल्या हिंसेचं जसं भान आलं तसं ही हिंसा
संस्थात्मक सामाजिक पातळीवर उद्भवते, सामाजिक संस्थात्मक जीवनातून पोचली जाते, त्याला अधिमान्यता मिळते, याचं फारशी जाणीव निदान तेंडुलकरांच्या आपल्याला नाटकातून आणि आता बोलाय आजच्या 2 कादंबऱ्या त्यांच्या घेतल्या तर त्याच्यातूनही व्यक्त होताना दिसत नाही. मला असं वाटतं की ते शेवटी त्याच्यामधली सामाजिकता तेंडुलकरांनाही नाकारता येत नाही अशी ती परिस्थिती झालेली आहे. कदाचित तेंडुलकरांना जी वाट चोखाळायची होती ती वाट अगदी व्यक्तिविरुद्ध व्यक्ती यांच्यामधल्या हिंसेच्या अंगाने जाण्याचीच कदाचित होती. परंतु मला असं वाटतं की ते करत असताना त्या हिंसेच्या एकदा तुम्ही पदर उलगडून दाखवू लागलात की त्याच्यात ती सामाजिकता अटळपणे पुढे येते. आणि म्हणून फार तर असं म्हणता येईल की तेंडुलकरांनी अभिप्रेत होतं का तर माहिती नाही असंच म्हणावं लागेल. परंतु हे व्यक्त झालं का तर झालं. आणि कदाचित तो एक तेंडुलकरांना भेडसावणारा, स्वतः लेखक म्हणून भेडसावणारा कदाचित प्रश्न असेलही. परंतु ही व्यक्तिमधली हिंसा मांडत असताना याचे कुठेतरी सामाजिक अर्थ निघतात हे जेव्हा त्यांना एकदम जाणवतं तेव्हा ते थोडेसे नाटककार म्हणून अस्वस्थ होत असावेत का काय असं बरेच वेळा माझ्या मनात येतं. In Western literature, writers like Dostoevsky, Kafka, Camus, Sartre and Milan Kundera have shown us different faces of modern violence. In Maharashtra, we find Tendulkar's contemporaries like Bhau Upadhyay exploring the social dimensions of violence. Tendulkar laid stress on seeing violence chiefly as a basic instinct in human beings. In which way was this viewpoint different? What kind of social awareness did it reveal, intentionally or otherwise? मग तुम्ही त्यावेळेला ज्यांनी इतरांनी अनेक हिंसक हे दाखवले, मग कामू, काफका किंवा डोस्टोव्स्की, ते एका अर्थाने ॲब्सर्डिटीपर्यंत पोचतात. काही लोक सिनिक होतात. तुम्ही जाणीवपूर्वक कुठेतरी आधी थांबलात असं वाटतं. तू जो मला विचारतोयस त्यामध्ये 2 गोष्टी सांगायला पाहिजेत. एक असं होतं की गिधाडे आणि हा जो काळ होता, पुढं कन्यादानचा नाही म्हणत आहे पण गिधाडेचा काळ धरतो, या काळामध्ये माझं वाचन अतिशय कमी होतं. त्यामध्ये मी फार चोरवाटा काढत असे. माझा मोठा भाऊ हा खूप वाचणारा होता आणि त्याची अशी इच्छा असायची की मी उत्तम सगळे वाचलं पाहिजे. तर तो मला द्यायचा आहे, दोस्तोव्स्की वगैरे सगळं तो मला द्यायचं. मी त्यातून असा एक शॉर्टकट काढला होता की त्यालाच विचारायचं काय आहे यात. तो मला इतकं चांगलं समजावून द्यायचा की पुस्तक उशाला घेऊन मी झोपायचं आहे. मला वाटतं तेंडुलकरांना आपल्याकडच्या आजच्या समाजामध्ये जी हिंसा भरलेली आहे ती दिसते, पण ती कशी येते, का येते, कोणत्या संस्थात्मक अशा रीतीच्या आकृतीबंधांनी निष्पन्न होते हे जाणवलेलं तरी नाही. आणि जाणवलंच असलं तर त्याचा नीट उलगडा करून घेण्याचा त्यांनी स्वतःशी तरी किती प्रयत्न केला याबद्दल मी साशंक आहे. अनेक समर्थ कादंबरीकार, नाटककार, कथाकार झाले की ज्यांनी नव्या उगवत्या औद्योगिक आधुनिक समाज जीवनाला भिडताना त्या हिंसेचा संस्थात्मक पाया, त्याची संस्थात्मक चौकट आणि त्याचं संस्थात्मक समर्थन हेही लक्षात घेतलं. आणि म्हणून 3-4 उदाहरणं घेतो मी. कादंबरीकारांच्यातला सर्वश्रेष्ठ युरोपीय कादंबरीकार जर दस्तयेव्स्की घेतला तर दस्तयेव्स्की फक्त ही अशी हिंसा आहे असं बोलून थांबत नाही. ती हिंसा तशी का घडते, नित्याची बनते ह्याचा तो अतिशय जाणीवपूर्वक तलाश घेतो. हां, हे खरं आहे. तो तलाश घेण्याची त्याची रीत
ही समाज विज्ञानांची नाही, तो त्या खटाटोपात पडला नाही, किंवा या बाबतीमध्ये त्याने असा कुठला दावा केला नाही की आता काहीतरी एक मेटाफिजिकल किंवा तत्त्वज्ञानात्मक अशा रीतीचा अभ्यास व्यासंग करून मी त्या हिंसेला भिडतो. पण हिंसेला भिडत असताना कुठेतरी वैयक्तिक पातळीवर आणि म्हणून एक कादंबरीकार म्हणून त्याने ह्या प्रश्नाचा सामाजिकतेशी संबंध जोडला. दुसरं उदाहरण काफकाचं. काफका वाचल्यानंतर कुठलाही वाचक जो आहे त्याला समाजविज्ञानांचा अभ्यास करायचा वाटणार नाही, पण तो त्या ठिकाणी अतिशय अस्वस्थ बनेल. तेंडुलकरांची एक काय तत्ववैचारिक आयडिओलॉजिकल अशी भूमिका आहे आणि त्या तत्ववैचारिक भूमिकेची परिणती कशात होते तर होमो होमिनी लुपुस, मनुष्य दुसऱ्या माणसाची श्वापदासारखा वागतो, लांडग्यासारखा वागतो, याच्या हे मांडायचं एवढं तेंडुलकर अभिप्रेत आहे. आणि ते मांडलं की आपण मानवी जीवनासंबंधी मानवी संबंधांसंबंधी अंतिम सत्य मांडलेलं आहे अशी तेंडुलकरी भूमिका आहे. आणि त्यामुळं ॲब्सर्डिटी शक्यच नाही. या बाबतीत मला असं वाटतं की परत तेंडुलकर एक अव्वल दर्जाचे मोठे गुणवत्ता असलेले नाटककार आहेत, पण या बाबतीमध्ये मात्र आपल्या मराठीतल्या मराठी भाषक निदान मध्यम वर्गासारखेच एक भावूकपणे फक्त अनुभव नावाच्या संदर्भातच जगाचा उलगडा करू पाहतात किंवा ती पोज मिरवतात. आजच्या आधुनिक विचारवंत वर्गाला, मध्यम वर्गाला कुठेतरी हा समाज काय आहे हे नीट विश्लेषणात्मक पातळीवर, तात्विक पातळीवर उलगडून घ्यायचं नाही आहे, त्याला सोयीस्कर अशा रीतीची ती गोष्ट आहे. मग तुमच्या पत्रकारितेचा त्याशी काही संबंध आहे का? आणि हे जाणीवपूर्वक किती झालं, अजाणता किती झालं? तुम्ही कारण पत्रकार एक तर ॲब्सोल्युटिकडे जाऊ शकत नाही, कारण ॲब्सोल्युटिटी आली तर पत्रकारिता संपते, तो सिनिसिझमपर्यंत जाऊ शकत नाही. त्याच प्रकाराने पत्रकाराला आपल्याला आतून काही गोष्टी दिसतात याचं एक मोठं भान असतं आणि ते त्याला दिसतच असतात. त्यामुळे एका अर्थाने इंटेलेक्च्युअल प्रोसेसेसकडे, समाज समजून घेण्याचे जे काही इंटेलेक्च्युअल प्रोसेसेस असतील त्याच्याकडे त्याला फार महत्त्व न देण्याचा त्याचा कल असतो. मग पत्रकार असण्याचा काही होता? पत्रकार असण्याचा एक मोठा असा मला फायदा झाला. सगळ्यांना होतो असं नाही, पण मला असं झालं आहे की आपण एका अर्थानं जगाच्या तिठ्यावरती उभे असतो. म्हणजे गुंतलेले तर कशात नसतो, पण सगळं दिसत असतं. त्या एका पोझिशनचा फायदा मला असा झाला की अनेक गोष्टी माझ्या नजरेत राहत आल्या. माझं व्यक्तिगत आयुष्य, माझ्या भोवतालचे अर्धा डझन आयुष्य इथं ते थांबू शकलं नाही. या आयुष्याचा अधिक मोठा परीघ जो आहे तो माझ्यावर आदळत होता आणि सुदैवानं मी तो रिपेल केला नाही, परतून लावला नाही, मी तो घेतला. आता तो आत घेतल्यामुळे एक मला नजर घ्यायला लागली की एक तर माझं मी म्हणतोय फक्त माझं नाही, किंवा दुसऱ्याचं असं मी म्हणतो ते एका अर्थानं फक्त दुसऱ्याचं नाही, ते माझंही आहे. ही समजूत जी आहे ती बहुधा त्यातून मला पत्रकारितेनं दिली असावी. आणि माझ्या मते तेंडुलकर हे मुळातले पत्रकार असल्याकारणाने आणि ती त्यांची पत्रकारिता त्यांच्या माझ्याबरोबर काम करत असताना सुद्धा इतकी उपयोगी पडायची, कारण त्यांना छोट्या स्फुटामध्ये ब्रह्मांड कसं लिहायचं त्याची सवयच होती. त्यामुळे त्यांना क्लायमॅक्सेस म्हणजे काय, धाडकन अनपेक्षित धक्का देऊन पडदा कसा पाडायचा हे होतच. Tendulkar has often referred to Gidhade, Shantata, Kot Chalu Ahe, Kanyadan, Ghashiram Kotwal and Sakharam Binder as his 5 most important plays. He has treated human violence in these plays in different ways. In that sense, they are both comprehensive and obvious examples of it. Among them, the first to shock was Gidhade.
दीपांचं सेलिब्रेट करायला जमलो आपण. काय हे पप्पानं काय वाटेल? म्हणजे तू गप्प बस. एका आतडी बाहेर काढीन तुझी. मला कळले सांगतो तुला. दारुडा साला काय गमजा करतो रे. गिधाडे या नाटकाकडे मी हे हिंसेचं नाटक म्हणून खरं म्हणजे बघितलंच नाही. बरं का, मला असं वाटलं की संस्कृतीच्या अगदी खालच्या तळाला पोचलेली माणसं, हिंसा ही तर नैसर्गिक आहे. आता हे जे हिंसेचं प्रकरण आहे ना, हे प्रकरण संस्कृतीच्या ऱ्हासाचा हा परिणाम आहे असं मला म्हणायचं नाही आहे. परंतु त्या संस्कृतीच्या ऱ्हासामुळे हिंसेकडे पाहण्याचा एक आपला अतिशय बोथट असा ॲटिट्यूड असतो आणि तो या मंडळींचा झालेला आहे. गिधाडांचा. गिधाडे जे काय मला आठवतं की 57-58 मध्ये लिहिलेलं नाटक आहे. 70मध्ये झालं पण 57-58चं नाटक आहे. आणि त्या काळी म्हणजे पिंटर वगैरे बाकी सगळे जे लिहित होते, तेंडुलकरांची भाषामध्ये जे मेनिसिंग क्वालिटी जे आपण पिंटरशी असोसिएट करतो ते गिधाडेमध्ये इवन इन द क्वायट मोमेंट्स मेनेस एक भीती निर्माण करणारा एक तो प्रकार तो होतं. अमेरिका, इंग्लंडमध्ये, युरोपमध्ये बाकीच्या आपल्याला अशा कितीतरी फिल्म्स, कितीतरी नाटकं, कितीतरी कादंबऱ्या, कथा दिसतात की जिथे फक्त कौटुंबिक चौकटीतली, अगदी कौटुंबिक चौकटीमध्ये सुद्धा अगदी एक नवरा बायको घेतलेत तर त्यांच्याबद्दलच्या हिंसेचं किती भेदक चित्रण आहे. जे जे डोमेस्टिक आहे ते डोमेस्टिक खरं नसतंच. डोमेस्टिक हे एक आपली व्यवहाराची सोय आहे, त्याचं कुठेतरी पब्लिकशी नातं असतं. आपल्याला गिधाडेमध्ये आपल्याला उलट दिसतं की हे जे काही डोमेस्टिक त्यांचं जे आहे त्या डोमेस्टिक त्या ठिकाणी बाहेर काहीतरी पब्लिक आहे याचं तर भान येत नाही आणि समजा नाही आलं तर बिघडत नाही. मग डोमेस्टिक म्हणजे काय? मग हे त्यांचं ते कुटुंब जे आहे हे कुटुंब कसं काय आहे, त्याचं प्लेसमेंट काय आहे, त्याचं लोकेशन काय आहे, ते कुठे आहे, का ते आपला एक तरंगत बेट आहे. गिधाडेचा किस्साच जो सांगायचा तो असा की आमच्याच एका मित्राचं जे आयुष्य होतं, अतिशय क्रिएटिव्ह मित्र होतं, तो आपल्या घरच्या लोकांकडे कसं पाहत असेल या संबंधीचं ते नाटक. आणि त्यात मृत्यू आहे पण मरण नाही आहे. म्हणजे माणसं जिवंतपणे कशी मरतात, त्यांची भूतं कशी होतात आणि ते भूतासारखे कसे बसतात, या पद्धतीने ते सगळं सुचवायचं होतं. तेंडुलकरांची जेव्हा ते प्रत्यक्ष लिहून आणलं त्यात मला असं वाटलं की शारीरिक हिंसा आणि शाब्दिक हिंसा इतकी जबरदस्त आहे की जिवंत मरण त्यात दिसत नाही आहे. कळलं ना? आणि तिथे आमची फाटाफूट झाली कलात्मक दृष्टीने की मला असं वाटलं की नाही, तेंडुलकरांचा आता मार्ग काहीतरी ठरत जाणार आहे. आणि मला शॉक एलिमेंट्सनी विषय टाळला जातो असं नेहमी वाटत आलं होतं. गिधाडेमध्ये मला त्यांनी काय केलं होतं ते पटलं नाही. मला एक असं वाटलं की गिधाडेला जी काही पॉप्युलॅरिटी मिळाली ती पॉप्युलॅरिटी तेंडुलकरांना प्रत्यक्षात जे काही म्हणायचं होतं त्यापेक्षा लाल डाग साडीवर असावा की निळा असावा, सेन्सर बोर्डने त्याच्यावर कात्री लावावी, जबरदस्त शिव्या ज्या मध्यमवर्गीयांनी कधी ऐकल्या नव्हत्या, स्फोट होता तो कुठेतरी. पण तो स्फोट मला जर विचारलं तो त्या विषयाचा होता की ज्या पद्धतीने ते मांडलं गेलं त्याचा होता. आत्महत्येतला आनंद फार मोठा असतो, जगण्याच्या वेदनेहून मोठा. प्राण उधळावा तेव्हा तो असल्याचं भाग्य लक्षात येतं, प्राण प्राणापलीकडे जपावा तेव्हा तो उधळण्याच्या लायकीच असल्याचं पडतं. काय काय गंमत आहे. पुन्हा पुन्हा तेच तसंच
जीवन हे असं आहे, जीवन हे तसं आहे, जीवन हे अमुक आहे, जीवन हे तमुक आहे. जीवन हा टरटरा फाटत जाणारा ग्रंथ आहे. जीवन हा स्वतःलाच डंक मारणारा महाविषारी सर्प आहे. जीवन हा विश्वासघात आहे, प्रतारणा आहे, नशा आहे, रखडपट्टी आहे. जीवन हे काहीच नाही असं काहीतरी आहे, किंवा काहीतरी आहे असं काहीच नाहीये. मिलॉर्ड, जीवन ही एक महाभयंकर गोष्ट आहे. जीवनाला फाशी दिलं पाहिजे. न जीवनो जीवन मरहती. जीवनाची चौकशी करून त्याला नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे. तुमचं मला अत्यंत आवडणारं नाटक म्हणजे शांतता कोट चालू आहे. ते जर नाटक आपण घेतलं तर त्याच्यामध्ये एक अत्यंत अंतर्गत अशी हिंसा आहे. म्हणजे गिधाडेच्या जवळजवळ संपूर्णपणे उलट्या प्रकाराने अभिव्यक्त झालेली अशी हिंसा असं आपण त्याला म्हणू. आणि त्याला एक बुर्जवा या औद्योगिकरणानंतरच्या कळप करून एकाला सावध करण्याचा असा अनेक प्रकारचा भाव त्याच्यामध्ये आहे. गप्प बसा सगळे देवासारखे. मुलांनो, हे सर्व कोण? हे 20व्या शतकातील सुसंस्कृत माणसाचे अवशेष. पहा त्यांचे चेहरे कसे क्रूर दिसतात. त्यांच्या ओठावर शिजलेले सुंदर सुंदर शब्द आहेत. पोटात अतृप्त वासना आहेत. नाही, मला 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 अशी एकटी टाकू नका. मला 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 त्यांची भीती वाटते. मी 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 कबूल करते. मी पाप केलं. त्या हिंसेची अतिशय गमतीदार कारण मीमांसा आपल्याला म्हणजे खोलात जाऊन त्याची उकल प्रत्येक प्रेक्षक आपापल्यासाठी करू शकतो. का इथं कळप होतोय, का हिंसा होतीये, काय एक्झॅक्टलीच्या विरोधात आहे. त्या हिंसेची तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला गिधाडेशी कंपॅरिझन करता अथवा तुमच्या मनात असलेल्या निर्णया गोष्टींची कंपॅरिझन करता, त्यावेळेला काय वाटलं आणि आत्ता काय वाटतं? एक असं आहे की गिधाडेच्या प्रस्तावनेमध्ये मी असं एक वाक्य लिहिलं होतं की या प्रकारचं नाटक मी पुन्हा लिहीन असं मला वाटत नाही. त्यामध्ये गिधाडेतल्या हिंसेचा खरा म्हणजे उल्लेख होता. माझा मीच त्यानं एक जरा झालो होतो, हादरलो होतो हे काय आहे. पण मग त्यानंतर एक शोधायची मला अशी सवय जी मी आत्ता मगाशी सांगितली, त्यानं मला जे अनेक शोध लागले त्यामध्ये मध्यमवर्गीय, मी जे मग तो चवळ्या माणसाचं तुला सांगितलं आता एक छोटा भाग त्यातला, पण एकूणच तुमच्या आमच्या आतमध्ये केवढी हिंसा दबलेली असते याचा पत्ता लागल्यानंतर शांतता सारखं नाटक येणे हे अपरिहार्य होतं. ते आलं. बरं, त्याकडे मी काय रागानं लोभानं काहीच बघत नाही. मी ते जसं आहे तसं बघतोय. फार हलक्या हातानं मी ते सगळं दाखवतो असं मला वाटतं. शांतता खरं म्हणजे मिडल क्लास व्हायलन्सबद्दल आहे. आणि ते मिडल क्लासला असं वाटतं की ते व्हायलेंट नाही. आणि खरं म्हणजे माझ्या मते तुम्ही असं म्हणू शकतात की विश्वामध्ये सुद्धा अँटी फासिस्ट प्ले जेवढं शांतता आहे कोणी लिहिलेलं नाही आहे. की व्हायलन्स जे सुप्त व्हायलन्स म्हणा की सुसुप्त व्हायलन्स जे आत आपल्या मिडल क्लासच्या आत आहे त्याचं दर्शन त्यांनी घडवलं. तुमच्या आमच्या आयुष्यात सतत होतं त्याचं प्रत्यक्ष रूपांतरीकरण शांततामध्ये मिळाल्यामुळे ते लोकांच्यापर्यंत जबरदस्त पोचलं. माझ्या मते आपल्यातली हिंसा काय आहे हे शांततामधून तेंडुलकरांनी समाजापर्यंत भिडवलेलं आहे. म्हणजे मला जर कुणीही विचारलं की तेंडुलकरांचं सगळ्यात महत्त्वाचं नाटक कुठचं, त्यांना जे काही डिस्कवर करायचं त्याबद्दलचं, तर मी शांतता म्हणते. आपण तुझ्यावर कायद्यापासून प्रेम केलं. ते प्रेम खोटं नव्हतं, ते प्रेम खरं होतं. या हाताने तुला मारलं, तोडून टाकलं पाहिजे, चाले हात कलम केले पाहिजे.
नाही आता नाही थांबणार, हात तोडून ज्योतीला अर्पण करणार, म्हणजे तरी तिला कळेल की अरुणचं तिच्यावरचं प्रेम खरं होतं. शांततामध्ये ज्या पद्धतीनं हे तुमचं समजावून घेणं, म्हणजे ह्या हिंसेची उकल, त्याच्या मागची कारण परंपरा ही ज्या पद्धतीने येते, त्यामध्ये कन्यादानमध्ये हिंसेचं चित्रण अशक्य वाटतं. आता साधी गोष्ट अशी आहे की नाटकाचं तुला एक घडण माहिती आहे, त्याला मर्यादा काही असतात, आउटर लिमिट्स तर असतातच असतात. त्यामध्ये सगळ्या व्यक्तिरेखा या अनेकदा सारख्या महत्त्वाच्या येत नाहीत, असू शकत नाहीत असं नाही. पण कन्यादानमध्ये माझा प्रश्न असा होता की मला ते दलितांच्या विषयी काय म्हणण्यासाठी ते नाटक माझ्या मनाशी आलं नव्हतं. माझ्या मनाशी ते आलं की माझ्या पिढीविषयी मला काही म्हणायचं होतं. त्यामुळे त्यातली मध्यवर्ती व्यक्तिरेखा तो नाथ देवळालीकर तो खरा म्हणजे अर्धा अधिक मीच आहे. आणि त्यात माझ्या पिढीतली अनेक सज्जन माणसं आहेत. मला त्या पिढीचं एका अर्थानं थोडं समीक्षण करायचं होतं. एक मनाशी काही वेळा जो आजही येतो, मला एक राग होता, एक त्रास होता की काय आमचं झालं. ॲक्युजेशन नाही, आरोप नाही, पण मला राग मात्र होता की असं कसं झालं. तो जो नाथ देवळालीकरचा भ्रम आहे की या प्रकारे कुणाच्या तरी आयुष्याशी प्रयोग केल्यानं समाज बदलतो. आता इतकी वर्ष सामाजिक कार्यात काढल्यानंतरही हा एक प्रकारचा निष्पापपणा, त्याच्यावर आरोप करण्यासारखा नाहीच आहे. तो निष्पापपणा ज्या माणसाकडे असतो त्या माणसावर माझं लक्ष होतं. त्याला मी एक असं समज, थोडं नाटक कोर्टाची केस नसते, पण त्याला मी असं समज आरोपीच्या पिंजऱ्यातच जवळजवळ मला उभा करायचा होता. बाकीच्या गोष्टी ज्या होत्या त्या त्याच अनुषंगानं आल्या. सशक्तपणे हिंसा अभिव्यक्त होणं हा प्रकार कन्यादानमध्ये होत करताना मला दिसत नाही. तर माझ्या समजुतीने तरी कन्यादान हे काही तेंडुलकरांचं फार यशस्वी नाटक मी स्वतः मानत नाही. तर त्याला एक महत्त्वाचं कारण असं आहे की तेंडुलकरांचा या नाटकामध्ये काही प्रमाणात निर्णय झालेला नाही की ही शोकांतिका कुणाची करायची. कन्यादानमध्ये माझी त्यांच्याशी चर्चा झाली नाही, पण मला एक मुळात असा प्रश्न पडला होता की तो जो कोणी दलित त्या सुसंस्कृत ब्राह्मणी घरात येतो, ज्याच्यात त्यांच्या मुलीचं लग्नही होतं, तो इतका वाईट दाखवायची गरज होती का? म्हणजे वास्तविक तो माणूस वाईट करणं, यात तेंडुलकरांना दलित वाईट आहेत, तेंडुलकरांना दलितांशी लग्न ब्राह्मण मुलीचं होऊ नये असं वाटतं, असं मत नव्हतं. आणि म्हणून इथंही पुन्हा मला त्यांची पत्रकारिता दिसते की कशामुळे छान मथळा निर्माण होऊ शकतो, कशामुळे वादंग निर्माण होऊ शकतात, आणि कशामुळे आपल्याला जो काही विषय मांडायचा आहे तो विषय वेगळ्या टँजंटनी का होईना परंतु डिवचून पुन्हा जागा होऊ शकतो. प्रत्येक नाटकाचा एक वेगवेगळा बाज असतो असं तुम्ही म्हणलात. त्यापैकी सर्वात वेगळ्या बाजाचं तुमचं नाटक म्हणजे घाशीराम कोतवाल. सुद्धा जवळजवळ सर्वांग परिपूर्ण असलेलं हे नाटक जे आहे त्याचा जो प्रत्यक्ष रंगमंची आविष्कार होता तो थोडा सुखद अनुभव देणारा होता असं तुम्हाला वाटतं का? त्या नाटकाचा बाहेरचा एक घाट लोक नाट्याच्या बाजूनं येऊ लागल्यानंतर संगीत हा त्यामध्ये नाईलाजानं आलेला प्रकार आहे. आता हे तू एकदा लक्षात घेतलंस की त्या नाटकामध्ये संगीत किती असावं याचं एक प्रमाण
माझ्या मनाशी होतं. संगीत असणार होतं जरूर आणि चांगलं संगीत असं, पण एका अर्थानं त्या नाटकाच्या आशयावर कुरघोडी करेल असं संगीत असू नये अशी माझी अपेक्षा होती. पण त्याच्या मूळ प्रयोगामध्ये सुद्धा संगीत भास्कर चंदावरकरांनी इतकं चांगलं दिलं की त्या संगीतासाठी ते नाटक त्यातला आशय न पटून सुद्धा माणसं पुन्हा पुन्हा बघतात, आजही बघतात. अमेरिकेतल्या प्रयोगाचा उल्लेख मी केला होता. तिथं ऑफ ब्रॉडवेला त्या नाटकाचा जो प्रयोग झाला, भास्कर चंदावरकर पोचू शकले नाहीत. जुजबी त्यांनी काहीतरी माणसं आणली, मराठीतल्याच चाली ठेवल्या होत्या, पण ते संगीत इतकं जुजबी होतं की नाटकाचा आशय खऱ्या अर्थानं रंगमंचाच्या पलीकडे श्रोत्यांच्या मध्ये जाताना मी बघत होतो. आणि मराठी इतकं संगीत दुसऱ्या कुठल्याही भाषेतल्या त्याच्या प्रयोगामध्ये नव्हतंच. बी व्ही कारंतने सुद्धा त्याचा जो प्रयोग केला होता हिंदीमध्ये केला त्यांनी, त्यामध्येही इतकं संगीत नव्हतं. तू म्हणतोस हे बरोबर आहे की ते संगीत नाटक त्या अर्थानं नाही, ते आशयासाठी लिहिलं गेलेलंच. आणि एका इतर अनेक नाटकं माझी महत्त्वाची जी आहेत तसंच ते एका अस्वस्थतेतून आलेलं नाटक आहे. माझ्या मते हे अत्यंत एका लेव्हलला अतिशय लिरिकल आणि अतिशय रोमॅन्टिकही आहे एका बाजूला, पण एका बाजूला अतिशय दाहक आहे. त्यामुळं त्यांनी त्याला संगीतक म्हणून करणं हे फार महत्त्वाचं होतं. याच्या पहिल्या भागामध्ये पूर्वरंग ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये तो समाज आणि तो समूह जो आहे तो समूह एस्टॅब्लिश करण्यासाठी म्हणून अनेक अंगाने ते आपण जातो. मी फुलवत जातो ते, आणि सुरुवातीला छान गोडगोड छान चाललंय असं ते मुद्दाम केलं. वास्तविक माझ्यावर टीका अशी झाली की आय एम मेकिंग मोर एंटरटेनिंग प्ले. खरंच असं नाही आहे. मी लोकांना झुलवत गेलो असं करत आणि ते नंतर पूर्वरंगानंतर प्रत्यक्ष जो नाटकाचा थीमॅटिक भाग सुरू होतो त्यानंतर जे तबले असतात किंवा पखावज किंवा मृदुंग यांच्या तालावरती जाणारं नाटक पुढे ताशाच्या जवळ येतं आणि ताशाचा टणत्कार घेऊन त्या कॅरेक्टर्स येतात. आणि एक प्रकारे जो पदन्यास हा अतिशय नाजूकपणे चाललेला असतो तो आता असा हळूहळू त्याचा एक वेग वाढत जातो. त्याची ती संबंध संगीतातली जी डेन्सिटी आहे ती वाढत जाते आणि अशा पद्धतीने त्यातला हिंसपणा त्या कॅरेक्टरचा यायला लागतो. पण तेंडुलकरांनी जो फॉर्म निवडलेला आहे त्या फॉर्ममध्ये मेक बिलीव्ह आहे. या सगळ्या मेक बिलीव्हमध्ये या सगळ्या मॉक ह्याच्यामध्ये सगळं करत असताना सुद्धा ज्या पद्धतीने ते नाटक जातं सगळ्या अंगिक अभिनयानं आणि संगीताच्या आणि कोरिओग्राफीच्या अंगानं त्यातला सगळ्यात जो क्लायमॅक्स आहे की या राक्षसाचा मृत्यू आहे की ज्या ठिकाणी तो मारला जातो. आपल्या लक्षात येतं की एका फॅसिस्ट व्यवस्थेबद्दलचं तेंडुलकरांचं शेवटचं वाक्य तुला मारायचं आहे. पण हे मरत असताना सुद्धा त्या कॅरेक्टरला तेंडुलकरांनी एक वेगळं काहीतरी एक परिमाण दिलं आहे की म्हणले अरे छा या माणसाचं असं व्हायला नको होतं. हे करताना सुद्धा त्यांनी त्या राक्षसाला त्या घाशीरामला मरताना सुद्धा त्याच्या वेदना या नृत्याच्या द्वारे संगीताच्या द्वारे तुम्ही कसं दाखवाल असं कंसात दिलं.
वास्तविक पाहता सगळ्या सुरेलपणा आहे. भैरवीचे अतिशय सुरेख स्वर आहेत. तरीसुद्धा मला असं वाटतं की कधी कधी सायलेन्सेसमध्ये सुद्धा हिंसा ही जास्त प्रभावित होते. कधी कधी अतिशय गोड अशा करुण स्वरात सुद्धा ती हिंसा अतिशय अधोरेखित होते. अशा पद्धतीचं एक कल्बिनेशन त्या घाशीराममध्ये हिंसेचं कसं वापरता येईल, म्हणजे म्युझिकद्वारे आणि कोरिओग्राफीच्याद्वारे आणि अभिनयाच्याद्वारे, विशेषतः अंगिक अभिनयानं, असा एक भाग त्यातला एक क्राफ्ट म्हणून विचाराल मला तर मला करता आलं असं वाटतं मला. तेंडुलकरांनी ते लिहित असताना त्याच्या आधी खेळे हा प्रकार पाहिला होता. ही माझ्या मते त्यांच्या रचनेतलाच एक भाग म्हणून आहे. मला एक आठवतंय की एक टीका त्यावेळेला जी माझ्या कानावर आली होती, जी जब्बारवर केली गेली होती, आणि त्यात असंही म्हटलं होतं की हा विजयबाईंचा शिष्य, त्यामुळे ते फॉर्म फार फुलवतात आणि मग जे काही प्रखर आहे त्याची प्रखरता कमी करतात. मला स्वतःला थोडंसं वाटलं. याचं कारण पहिलं, आता इतक्या वर्षापूर्वीचं मी आठवून बोलते, परंतु मला असं वाटलं की इतकं संगीत नसतं ना तर बरं झालं असतं. म्हणजे आमचा एक मोहन आगाशे जो सोडला, त्याने अप्रतिम त्यावेळेला केलं होतं, आणि नाना फडणवीसांची जी आवृत्ती तेंडुलकरांना अभिप्रेत होती तसंच केलं होतं. पण बाकी सगळ्यांच्याकडे पाहत असताना मला असं वाटलं की यांना जर त्यांच्या बाजूचा हा फॉर्मचं जे वेष्टण आहे ते काढलं असतं तर ते जास्त प्रखर झालं असतं. मी अलीकडच्या मराठी नाटकामध्ये इतकं सर्वांगीण संपूर्ण सुंदर बसवलेलं नाटक असं काही मला दुसरं सांगता येत नाही. किती अगदी असं चैत्रगौरीसारखंच ते नाटक तुमच्या समोर येतं. परंतु त्यामुळे तो सर्वस्वी सुखद अनुभव होतो का, तर तसं मात्र मला वाटत नाही. मला असं वाटतं की तरीही त्याच्यामधली कठोर निष्ठुर हिंसा, त्याच्यामधलं ते नानाचं थोडं बहुत जे काय राजकारण येतं ते राजकारण नाही म्हटलं ते कुठंतरी तुमच्या याच्यामध्ये हे होतच राहतं. मनामध्ये त्याचे प्रतिध्वनी उमटतच राहतात, आणि म्हणून खरं त्याला एवढा विरोध झाला. नाही तर एरवी विरोध होण्याचं काही कारण नव्हतं. एक नाट्यप्रयोग म्हणून घाशीराम कोतवाल हे एक पूर्णपणे सुखावणारं नाटक आहे, आणि ते इतकं सुखावणारं नाटक आहे म्हणूनच त्याची एवढी चलती झाली असं मला वाटतं. इतकं सुखावणारं की तेंडुलकरांनी असं मानूया घाशीराम कोतवालच्या मागची एक व्यापक राजकीय चौकट, इतकं खरं त्यामागची एक व्यापक ऐतिहासिक चौकट सांगण्याकरता, निर्देश करण्याकरता जी काही धडपड केलेली आहे ती सुद्धा कोणाच्या मनात जागी नाही. मला असं वाटतं पण जसं नाटक सुखद झालं, कारण त्याच्यात तेंडुलकरांच्या जोडीला दिग्दर्शक, त्याच्यातले भूमिका करणारे सर्वजण येतात ना, कारण तो परफॉर्मन्स आहे एकट्या तेंडुलकरांचं काय. पण अगदी निव्वळ नाटक म्हणून घेतलं, संहिता म्हणून, तर मला असं परत वाटतं तेंडुलकरांचा घाशीराम कोतवाल त्यांच्या इतर नाटकांपेक्षा अधिक व्यापक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक चौकटीला भिडलेलं दिसतं. हा एक आभास आहे. ती तेंडुलकरांच्या अशी मी म्हणेन क्राफ्ट्समनशिपचा भाग आहे, आणि क्राफ्ट ही असली पाहिजे म्हणतो. Apart from its style, another feature that set Ghashiram Kotwal apart was the setting of violence against a political background. Many European writers had dealt with violence from an openly political perspective. Even in Maharashtra, there were writers before and after Tendulkar, such as Namdev Dhasal, Narayan Surve, Bhau Padhye, B.S. Mardhekar, Jayavant Dalvi, and in a way, even Bhalachandra Nemade. They showed in different ways how human beings were trapped by society and also the political undercurrents related to it. Sometimes they did this in a covert manner by implication and sometimes openly. But the depiction of political violence in Ghashiram had a completely different texture. या हाताने कधी कीड मुंगी सुद्धा नसेल. घाशीराम कोतवालला
तर एक त्यावेळची राजकीय परिस्थितीच कारणीभूत होती. शिवसेनेला ज्या पद्धतीने उदय पाववलं जात होतं असं आपल्याला कदाचित म्हणता येईल. त्या अर्थाने हे राजकीय नाटक असं म्हणायला हरकत नाही. अनेक जण मानत नाही. तर या राजकीय नाटकांनी बऱ्याच बाकीचे वाद आपण बाजूला ठेवू, आपल्या कोरच्या विषयाशी जर जाऊन भिडलो आपण, तर या राजकीय नाटकातली हिंसा त्या तत्कालीन सामाजिक स्वरूपामधून लोकांना थेट जाणवत होती का? एक तर असं आहे की तू त्या नाटकाच्या हिशोबात हिंसेचा जो उल्लेख करतो आहेस, मला असं वाटतं की त्यातली हिंसा ही त्या नाटकाच्या इन्सिडेंटला आहे. मला जे दाखवायचं आहे ते नाना आणि घाशीराम हे जे कालातीत संबंध राहत आले आहेत, राजकीय हे जे या दोन व्यक्तींची कालातीतता आहे की नाना असला की घाशीराम असतो, घाशीराम असला की एक नाना असतोच, हा जो भाग आहे हा भाग माझ्या दृष्टीनं मला त्या नाटकाच्या मध्यभागी ठेवायचा होता आणि एका विशिष्ट सामाजिक परिस्थितीमध्ये ठेवायचा होता. त्याचं कारण असं की सामाजिक परिस्थिती हा त्यातला एक मोठा घटक मला दाखवायची गरज होती. मी त्या नाटकाच्या घाटाकडे सुद्धा कसा पोहोचलो तो अशा गरजातून पोहोचलो. तेंडुलकरांच्या व्यक्तिमत्वामध्ये वैयक्तिक काही जे घडत असतं सामाजिक सगळ्या परिणामांच्यामुळे किंवा राजकीय परिणामांच्यामुळे, या अशा वैयक्तिक स्वरूपाच्या व्यक्तिरेखांच्या गोष्टी त्यांच्या पूर्वीच्या नाटकात आल्या. घाशीराम कोतवाल हे पहिलं नाटक असं आलं की ज्याच्यामध्ये एक मोठा समुदाय, एक समूह त्यांनी कल्पिला. मला स्वतःला जर आज विचाराल, आज 2005 तर ते कुठल्या तरी एका फॅसिस्ट ऑर्गनायझेशन पुरतंच ते होतं मर्यादित असं मला नाही वाटत. ते जागतिक पातळीवरती, ग्लोबल पातळीवरती अत्यंत महत्त्वाचं सत्य सांगतं आणि ते सांगतं की अशी माणसं निर्माण होतात, अशी परिस्थिती होते. भ्रष्टाचारानं समाज इतका बरबटतो, इतका स्खलनशील, इतका टोकाला जातो की त्याच्यामध्ये एखादा मनुष्य असा उभा राहतो आणि तो राक्षस होतो. त्यातलं क्रौर्याची रूपं किंवा हिंसेची जेव्हा मी रूपं म्हणतो तेव्हा ती दहशत या अर्थाने, म्हणजे राजकारणातली राजकीय स्वरूपातली जी अनेक निर्णाळी हत्यारं राजकारणी वापरून घेत असतात त्याच्यापैकी दहशत ही क्रौर्यातून किंवा हिंसेतून जी उद्भवणारी हे आहे आणि ज्याची आत्ताची झालेली रूपं ही जगाला भेडसावून टाकणारी आहेत. एवढंच नव्हे तर राजकारणाला संपूर्णपणाने वेगळे रंग प्रदान करणारी आहेत. माणसांनी डिसेन्सिटाइज्ड होणं ही जी वेगळी रूपं आता त्यातून उमगलेली आहेत. परत ती तुम्ही कारण तुम्ही त्या नाटकामध्ये जे दाखवलं तो एक करप्ट समाज होता आणि त्या एका करप्ट समाजातून उद्भवलेले हे दोघं आणि त्यांचं या समाजावर होणारं जे प्ररूप आत्ताचं आहे, जे आता आपल्याला संपूर्णपणाने हिंदुस्थानात. पण मी घाशीराम लिहितानाही माझ्या मनाशी होतं ते आत्ताच होतं. इतिहासही माझा विषय, संगीत माझा विषय नाही, इतिहासही माझा विषय नाही. मला त्याचं एक कालातीत स्वरूप जे हवं होतं त्यासाठी मी तो घाशीरामचा जो प्रसंग आहे, जो फार छोटा प्रसंग आहे, तो माझ्या मनाशी आला. घाशीरामचा प्रसंग येऊन पुढं नाटक माझ्या मनाशी आलेलं नाही. त्यातला आशय माझ्या मनाशी होता. त्या आशयाच्या हिशोबात माझ्या ज्या गरजा होता त्यामध्ये तो प्रसंग एक गरज झाली. आता त्यातला जो क्रौर्याचा भाग आहे तो एका अर्थानं त्या इतिहासाच्या त्या काळामध्ये तो रोजचा होता आणि त्याविषयी कोणी काय वाटण्याचाही प्रश्न नव्हता. घाशीराम कोतवालचा प्रयोग जेव्हा मी पाहिला तेव्हा हे राजकीय नाटक आहे असं मला सुतराम वाटलं नाही. नाना फडणवीसांना चिमटे काढता काढता ब्राह्मण समाज त्यात दुखावला जाईल हे माझ्या डोक्यात नाही आलं. आणि मला कित्येकदा असं वाटतं की जर त्याच्यावर इतक्या प्रक्रिया आणि इतक्या त्याच्यावर प्रतिक्रिया मिळाल्या नसत्या तर घाशीराम कोतवाल हे पॉलिटिकल प्ले आहे हे लिहिताना तेंडुलकरांच्या डोक्यात असेल किंवा काय याबद्दल मला शंका आहे. त्याला राजकीय जे रंग मिळाले ते नंतर मिळाले. घाशीराम कोतवाल सारख्या नाटकाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे त्याच्यामध्ये एक राजकीय भाग आहे, शंकाच नाही. आणि तो भाग असा आहे की जोपर्यंत जितक्या प्रमाणामध्ये घाशीराम ही सत्तेचा विचार करतं आणि त्या सत्तेची जी सगळे स्रोत आहेत ते स्रोत शेवटी तत्कालीन राजकारणात जाऊन भेटलेले, त्या अर्थाने ते राजकीय आहे.
परंतु होतं असं की पुन्हा तो जो एक जेव्हा घाशीराम हिंसा करू लागतो तेव्हा त्या हिंसेचं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये घाशीराम तर अडकून पडतोच, पण खुद्द तेंडुलकरही अडकून पडतात असं वाटतं. आणि त्यामुळे मग त्या पहिल्या अंकाच्या शेवटी जे राजकीय विधान येतं ते विधान हळूहळू मागं 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 पडत जातं. आणि उरतं काय तर येन केन प्रकारेनं शहराचा कोतवाल झालेला हा घाशीराम, त्याला मग सूड, हिंसा, छळ लोकांचा हे करण्यामध्ये एक प्रकारचा कैफ चढतो. तो कैफ त्या नाटकामध्ये आहे. आणि मग तिथून ते राजकारणापासून हटत 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 जातं. नाही काळीच नाही मला यानं चावून खाल्लं कच्च कधीच. पदराला नव्हता तेव्हा माझ्या आईकडून विकत घेऊन लगीन लावले यानं माझ्याशी. मला काय पण समजत नव्हतं. माझ्या हाल हाल करायचा रात रात, मला डागायचा, मुर्दा सुया लावायचा, घाण घाण गोष्टी करायला लावायचा. पडालं तर धरून आणून बांधून तिकट भरलं भडव्यानं. काळीच राहिलंय कुठं हा यानं त्याचं लचक तोडलं. माझ रगत प्याला. उठ रे डुकरा, आता तुला तिकटाच उसळू ती बघ. सखाराम हे परत गिधाडेच्या अंगाने एका अर्थाने जाणार, कारण त्यामध्ये शारीर हिंसा आहे. शाब्दिक अनुषंगाने ही शारीर वाटावी अशी हिंसा आहे. आणि इथे तर ती नात्यांच्याही पलीकडे जाते. इथे अत्यंत निखळ हिंसेचं, म्हणजे तुम्हाला जी हिंसा मांडायची होती त्याची मला वाटतं सर्वात काय म्हणू थेट अशी अभिव्यक्ती इथे सखाराम मध्ये होताना मला तरी दिसते. या घरात राहायचंय तुम्हाला. घर मायासारखंच आहे, मग तक्रार चालणार नाही. नीट बघून घ्या. पडत असेल तर बोचकं खाली टाका, नाही तर आल्या तशा बाहेर चला. हा राजाचा माल नव्हे, सखाराम बाइंडरचं घर आहे. आणि सखाराम बाइंडर तुमच्या आधीच्या मालकासारखा नाही आहे. तो काय ते जरा वेगळंच समजून घ्यावं लागेल. सब घोडे 12% मामला इथं खपायचा नाही आहे. डोकं गरम आहे आपलं. भडकलं तर मारतो बेदम. तोंड शिवराळे, तोंडात विडी आणि शिवी कायम. सगळं गावच म्हणतंय तसं. ही होत असताना आणि ते अतिशय छान पद्धती, छान म्हणजे अतिशय भिडणाऱ्या पद्धतीने, अतिशय भेदक दाहक पद्धतीने होत असताना आणि तुम्ही नैतिक भूमिका घेत नाही असं म्हणत असताना ही कॉन्ट्रडिक्शन आहे का असं मला विचारायचं आहे. की सखाराम कायम परत असं म्हणतो की मी जे म्हणतो, मी जे वागतो ते मी सांगतो, मी खरा आहे. परमेश्वराच्या बापाला भीत नाही आपण सगळं केलं, पण एक खोटेपणा नाही. म्हणालो रंडीबाजी करतोय, दारूबाजी करतोय, केलं ते कुणाला हवं त्याला सांगण्याची तयारी आपली. चोख चातडावर हात मारून लपोय झाला. आणि कुणापासनं? आपल्या साऱ्या बापापासनं. म्हणजे एका अर्थाने मध्यमवर्गीयाचा बुरखा फाटला गेला आहे हे तर अगदी सत्य आहे आणि उघड आहे. आणि तो परिणाम होतो, नक्कीच होतो, की सगळेच लोक असे असतात. काही लोक झाकतात आणि काही लोक झाकत नाहीत. सखारामला पण जर या नैतिक भूमिकेमध्ये अडकवलाच नसतात, कारण रस्त्यावरती दिसणारा सखाराम हा पांढरपेशाने इतकाच फसवतो का एक प्रतिनिधी म्हणून जर आपण पाहिलं तर. आणि मग तो फसवणाराही असता ती हिंसेची कदाचित ही अतिशय बेसिक अशी रूपं हातात लागली असती का. म्हणजे एक गोष्ट नक्की मिळाली त्याच्यासाठी एक गोष्ट गेली का. एक तर असं आहे की तू ज्या पद्धतीनं ते नाटक समजावून घेतोय सखाराम, मला असं वाटतं की सखाराम हिंसक आहे. हिंसक या अर्थानं आहे की तो हाणामारी करतो, त्या बायकांना मारतो. तो म्हणजे तो सगळ्या बायकांना मारतो असं नाही आहे खरं. ते लक्ष्मी हा जो घटक आहे तो घटक त्याच्या सारखा मार्गात त्या नाटकात यायला लागतो पुढच्या भागात.
पण हे खरं आहे की त्याच्यामधलं ॲग्रेशन ज्याला आपण म्हणतो आक्रमकता ही मोठी आहे. आता ही स्वतंत्रपणानं मी बघत नाही रे. मी पुन्हा सांगतो मगाशी जे ते अरुण आठवले की एका परिस्थितीमध्ये जी माणसं वाढतात ती अहिंसक असू शकत नाहीत असं मी बघितलेलं आहे. त्या हिंसेचं रूप कुठलं असेल, प्रमाण किती असेल हा यामध्ये फरक होईल. पण मला असं वाटतं की सखाराममधली हिंसा मी स्वतंत्रपणाने हिंसा मानत नाही. मी सखाराम मला हे आवडेल की सगळी व्यक्तिरेखा म्हणूनच त्याच्याकडे बघितलं जातं. तो समग्र आहे. म्हणजे गिधाडमधल्या व्यक्तिरेखा किंवा शांतता याहून सखाराम मैलोगणती लांब आहे असं मला विचारतील तर सखाराम मला आवडतो. विशिष्ट परिस्थितीमध्ये माणसातलं ॲग्रेशन हे मला आवडतं. याच्यामधला बाइंडर आहे तो त्यानं जे काही त्याच्या बालपणामध्ये भोगलं असेल किंवा समाजानं त्याला जो काही त्रास दिला असेल आणि विशेषतः त्याचा जो रोख आहे तो पांढरपेशा आणि मध्यमवर्गांवर जास्त आहे की माणसं ढोंगी आहेत आणि मी अधिक सच्चा आहे, मी खरं बोलतो, मी असा वागतो, मी बोलतो ते करतो आणि लपवत काही नाही. मला प्रयोग करताना असं जाणवत होतं खरं म्हणजे की आता ते खरं फारसं लिखित नसेल परंतु ही गोष्ट कधी की त्याची हिंसा ही त्याच्या लैंगिक सुखाशी जोडलेली आहे. यामध्ये स्त्री आणि पुरुष किंवा पुरुष सत्ताक मातृसत्ताक वगैरे असं काही नाही आहे. फक्त त्याच्या लैंगिक सुखाशी त्याचा संबंध आहे असं मला वाटतं. मी खरं बोलतो ही ती नैतिक भूमिका नाही आहे, ही एका प्रकारे अस्तित्ववादी भूमिका आहे की मी खरं बोलतो, खरं असतो आणि म्हणूनच हिंसा शक्य असते. म्हणजे एकदा जे लोक हिंसा करीत नाहीत, उदाहरणार्थ असा त्याचा एक काय म्हणायचं एक एक्सटेन्शन ऑफ द आर्ग्युमेंट होऊ शकेल. ते काय होईल की बुवा जे लोक खरे असत नाहीत तेच हिंसेपासून पळत असतात. सकाराम असं सांगतोय की माझं बोलणं जर तुम्हाला खटकत असेल तर ते खटकणार, काही इलाज नाही, कारण मी खरा आहे. जे लोक खरे असतात ते असेच वागतील. हे त्या हिंसेचा स्रोत आहे. तो सखाराम बाइंडर पाहत असताना मला ते खूप आवडलं. याचं कारण असं मला वाटलं की तेंडुलकरांनी जे गिधाडेच्या वेळेला मला आवडलं नव्हतं, मला असं वाटलं की तेंडुलकरांनी मध्यमवर्गीय समाज नव्हे परंतु समाजच नव्हे पण मध्यमवर्गीय एक रंगभूमीची पण काही मूल्य आहेत, त्या मूल्यांना जाणीवपूर्वक धक्का दिला. सगळे अनुभव त्यांनी सखाराम बाइंडरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने घेतले. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे माझ्या मते तेंडुलकरांचा नाटककार म्हणून हा एक फार मोठा गुण आहे की जर पॉइंट ऑफ व्ह्यूच असेल तर त्या सखारामचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी भाषा, राहण्याची पद्धत, लैंगिकता इतक्या उघडपणे बोललं जाणं तिच्यावर, या सगळ्या गोष्टी करून लोकांच्या पचनी पाडल्या. एक तांत्रिक वाटेल असा प्रश्न आहे. काही नाटकांमध्ये शांतता म्हणा, या नाटकांमध्ये मानसिक हिंसा किंवा शब्दातून अभिव्यक्त झालेली हिंसा ही मोठ्या प्रमाणात आहे आणि ती अत्यंत दाहक स्वरूपामध्ये येते. मग त्याच्यासाठी काही अजून असण्याची आवश्यकता असं वाटत नाही. त्याच पद्धतीची हिंसा शारीरिक पद्धतीने पण अभिव्यक्त होऊ शकते आणि ती काही नाटकातून तुम्ही केलेली आहे. त्याचा इम्पॅक्ट वेगळा असेल, त्याची कारण मीमांसा वेगळी असेल. तांत्रिकदृष्ट्या प्रश्न मला असा वाटतो की जर आपण शारीरिक अंगाने ही हिंसा अभिव्यक्त करत असलो तर आपल्या नाटकामध्ये अशा पद्धतीचे उघड सेक्स म्हणा, व्हायलन्स म्हणा, ही रूपं आपल्याकडे दाखवता येत नाहीत. समाज तुम्ही म्हणता त्या पद्धतीने असा हिंसक आहे, उत्तरोत्तर वाढतच चाललेला आहे, विखंडितही होत आलेला आहे. परंतु हाही एका पद्धतीचा घोटाळेपणा आहे की ते आपण रंगमंचावरती दाखवत नाही. आता रंगमंचावरती जर हे त्यासारखं दाखवता आलं असतं
तर कदाचित गिधाडेमधली हिंसा. कारण आपण साधं म्हणजे डाग दाखवलं की आपल्याकडे चर्चा चालू होतं, ते जर झालं नसतं आणि समजा ही हिंसा तुमचे नट तुम्हाला हव्या किंवा त्याच्यातून येते किंवा बाहेर शक्य आहे. कारण हिंसा आणि सेक्स हे विशेषतः व्हिज्युअली खूप ताकदीने अभिव्यक्त होऊ शकणाऱ्या गोष्टी आहेत, विशेषतः नाटकामध्ये, रंगमंचावरती. अशी जर शक्यता असती तर फक्त हायपोथेटिकल नाही, ते अमेरिकेत झालं तर काय तिथं झालं आणि तुम्हाला त्याविषयी काय वाटतं की तुमच्या हातात अजून एक शस्त्र आलं असतं, शस्त्र म्हणजे टूल या अर्थी, असं तुम्हाला वाटतं का? एक तर असं आहे की अमेरिकेमध्ये अर्थातच त्यातला जो व्हायलन्स होता किंवा सेक्स होता तो त्याने आपल्या भाषेत उघड दाखवला. त्या सूचकता, हो, त्या सूचकता वगैरे एका प्रमाणात सूचकता असते. तो काही सगळा खरा सेक्स ॲक्ट असतो किंवा एका अर्थानं खरा व्हायलन्स नसतो, पण त्याचं सगळं जे त्याचा इम्पॅक्ट असतो तो खऱ्या गोष्टींचा असतो. लपवालपवी त्यात नसते, सूचकता नसते. आता इथं सुद्धा ही नाटकं होत असताना मला अनेकांनी सूचना केली की तुम्ही ते रंगमंचावर दाखवता तर त्रास होतो, तुम्ही ते विंगेत घडलेलं का दाखवत नाही किंवा त्याच्याविषयी नुसतं तुम्ही बोला ना, आमचं काय म्हणणं नाही. आता हे जे आहे या आपण, मला असं वाटतं की आपण आपल्यापासून लपण्याचे प्रकार आहेत प्रेक्षकांचे. मला असं वाटतं की जर मी व्हायलन्स दाखवणार असेल तर तो व्हायलन्स खऱ्या व्हायलन्स इतका क्रूड आणि उघडा वाघडा असायला पाहिजे. आणि तो तसा आणि तो अमेरिकन जो प्रयोग त्याचे झाले, त्याने महिनाभर प्रयोग केले, त्यामध्ये त्यांनी तसा दाखवला. पण आता त्याच्या पुढचा जो भाग आहे ते दाखवताना ते सबकॉन्शियस नव्हतं. आपल्याकडे अनेकदा मी बघतो की रंगमंचावरती नट हे शर्टाची बटणं काढताना सुद्धा मला अश्लील वाटतात काय वेळा. ते काढत असतात शर्टाचीच बटणं. आपला जो संकोच आहे तो अनेक प्रकारचा असतो. तिथे त्या मंडळींनी एका अर्थानं ती व्यक्तिरेखांना भिडली, त्यांच्या पद्धतीनं अमेरिकन सेन्सिबिलिटीज आहेत ती भिडली, पूर्ण मनापासून भिडली. ते समजत होतं कारण मी त्यांच्या तालमींच्या मध्ये होतो त्यांच्याबरोबर. पण प्रयोगामध्ये मी असं बघितलं की प्रेक्षक पहिल्या काही मिनिटात त्या नाटकामध्ये गेला, त्याला कशाचाही त्रास झाला नाही. आणि नाटकानंतर जेव्हा ते, कारण तिथे एक पार्टी असते फॉर्मल, तिथं माणसं जे बोलत होती, मी त्यांना अनेकांना माहितीच नव्हतो, पण मी फिरत असताना काही माझ्याकडे येत होती, बोलत होती. यामध्ये एक असं लक्षात आलं की मला जे म्हणायचं आहे ते इथे बरोबर पोचलं आहे. सूचकता नावाची जी गोष्ट आहे ती अनेकदा अडचणीची आहे. मला जे म्हणायचं आहे ते म्हटलं जात नाही, त्याला 4 फाटे फुटतात आणि त्यातले मला नको असलेलेच 3 बहुधा लोकांना बरे वाटतात. तर केवळ हिंसाचार या बाबतीत आणि सेक्स या बाबतीत सुद्धा माझं म्हणणं असं आहे की दाखवू नका, तो तुमचा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर तो जगण्याचा आवश्यक भाग म्हणून अभिप्रेत असेल, तुम्हाला त्यावर नाटक लिहिल्याशिवाय राहवत नसेल आणि ते करणारी मंडळी असतील तर त्यांनी त्याला सूचकता देणं हा गुन्हा मानला पाहिजे. नाही, मला असं वाटतं की ती बाइंडरमध्ये एक जो सीन आहे की ते लक्ष्मीला मारत असताना तो जो दाऊद गणपतीची पूजा करतो किंवा टाळ वाजवतो किंवा आरतीचं ताट धरतो आणि त्याला ती विरोध करते म्हणून, तर ती हिंसा दुबेंनी आपल्या नाटकामध्ये चक्क याच्या पाठीमागं घडून आणली होती. पण सारंगनी ती सरळ सरळ स्टेजवर दाखवली आणि ती हिंसा जाणवते आणि ती लोकांपर्यंत एक थरार निर्माण करते. बाकीचे तुम्ही म्हणता की सेक्स्युअल ॲक्टचे या बाबतीत मात्र मला तसं काही वाटत नाही की ते दाखवणं आवश्यक होतं. लोक मला नेहमी विचारतात की तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडरमध्ये जर उघडपणे तुम्ही व्हायलन्स दाखवलं असतं, म्हणजे फिजिकल टर्म्समध्ये ते ट्रान्सलेट केलं असतं स्टेजवर, किंवा सेक्सचं जर जास्त दाखवलं असतं तर काय नाटक जास्त इफेक्टिव्ह झालं असतं. माझं मते 72मध्ये जेव्हा तो नाटक झालं तेव्हा हे दाखवलं असतं तर सुपरहिट तर झालंच असतं, पण नाटकाबद्दल कोणीही बोललं नसतं. डिपेंड्स त्या नाटकाची मागणी काय आहे. म्हणजे आम्ही जेव्हा अश्लीलता आणखीन याच्यावरती जेव्हा आम्हाला पकडले लोकांनी नरडं धरून आणि आम्ही म्हटलं की अश्लीलता ही लोकांच्या मनामध्ये असते
जर त्या नाटकाची डिमांड असेल तर तुम्ही संभोग स्टेजवर दाखवाल का, असा प्रश्न विचारला गेला. आणि मी म्हटलं की जर त्या नाटकाची ती डिमांड असेल असं जर मला वाटलं, एक सर्जनशील कलावंत म्हणून जर मला तसं वाटलं तर मी ते दाखवेन, असं मी बेधडक विधान त्यावेळेला केलं होतं. आणि त्याच्यावरती खूप टीका झालेली होती, पण माझा त्याचा विश्वास आहे. भीती? मला कोणाची भीती? नवऱ्याची. तो काय करणार आहे माझं? घरात आणखी राहते तर आणखी दाखवलं असतं पडव्याला. मला पुष्कळ काही म्हणायचंय. किती वर्षात काही म्हटलंच नाहीये मी. क्षण आले क्षण गेले, एक वादळ गळ्याशी दाटली, छातीत प्राणांतिक आक्रोश झाले, पण दरवेळी ओठ धरले घट्ट दाबून. मी झोपलेली होते, जागी असून गुंगीत होते. कमलानं मला जाग केलं, खडबडून जाग केलं. तिनं मला सगळं दाखवून दिलं. तिच्यामुळे मला कळलं की ज्याला मी जोडीदार मानलं तो गुलामांचा मालक आहे. मी त्याची बायको नाही, त्याचा गुलाम आहे. माझ्या जवळचा म्हणून आणि अनेकांच्या जवळचा तो आज प्रश्न आहे म्हणून विचारतो, तो तुमच्या स्त्री पात्रांशी जेंडर पॉलिटिक्स जे तुम्ही दाखवलं, बेणारे, लक्ष्मी, चंपा, मथुरा, माणिक आणि रमा, अनेक ह्याच्यातून ते अभिव्यक्त होतं. या सगळ्या स्त्रिया फार मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर अन्याय होतो, त्यांची हिंसा भोगतात आणि सहन करतात. आणि एका विशिष्ट अशा पातळीला आल्यानंतर त्या मागे येतात. स्त्री पुरुष संबंधांमध्ये ही खरोखर व्यक्तिगत हिंसा उरेल का? एक सांस्कृतिक सामाजिक धारणेतून उद्भवलेली हिंसा असते असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं की एक तर आता इथं अगदी मुळात एक मला जे दिसतंय तिथं पोचतो मी. माणसातला संबंध, माणसातलं नातं, यामध्ये एक राजकारण असतं असं माझ्या लक्षात कधीतरी आलेलं आहे. कुठलीही दोन माणसं, त्यामध्ये एक माणूस दुसऱ्यावरती एक थोडा अप्पर हँड ज्याला आपण म्हणतो, थोडं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कळत नकळत करतो. ते वर्चस्व ताकदीचं असेल असं नाही, आणखी कसलं असेल, माझ्या बुद्धीचं असेल, माझ्या अनुभवाचं असेल, माझ्या पण हे सारखं मी बघतो आहे. आता एकदा या कुठल्याही दोन व्यक्तींच्या मधलं राजकारण असा एक आपण मी मनाशी घेतल्यानंतर, आणि यामध्ये एक काय म्हणायचं वरचढपणाचा एक खेळ जो उघड किंवा सटली चाललेला असतो, त्याची अनेक रूप आहेत. आता सगळ्या नात्यांच्या मधलं जे अतिशय गुंतागुंतीचं नातं आहे ते नवरा बायकोचं नातं आहे. त्या नात्यामध्ये याचं रूप जे आपल्याला दिसतं त्यामध्ये फार त्याला कितीतरी त्याचे शेकडो प्रकार आपल्याला बघायला मिळू शकतात. यामध्ये एक मी वारंवार बघितलेली गोष्ट अशी आहे की बहुतेक पुरुषांना स्त्रीवर हात टाकायला आवडतात. आता बघा, हे जरा धाडसी विधान आहे पण मी मागं घेत नाही. ते टाकतात की नाही हा पुढचा भाग आहे. पण त्यांच्या आयुष्यात असे क्षण तर नक्की येत असणार जेव्हा त्यांना असं वाटतं की जरा एक आणावं. आणि यामध्ये पुरुषाचे चांगले वाईट मी काही प्रकार करत नाही. अनेक प्रकारच्या प्रसंगातून हे होऊ शकतं, पण असं न होणारे पुरुष फार कमी असतील असं मला वाटतं. पण ही रिॲक्शन संस्कृतीतून माणसाला दिलेली रिॲक्शन आहे. मला असं वाटतं की नाही, हा स्पेसिस मधला एक भाग असेल असा तो प्रिमिटिव्ह माणसापासून मला दिसतो. संस्कृतीचा भाग अर्थातच असतो, तो मी नाकारणार नाही. आणि हे मला जितकं खालच्या वर्गामध्ये दिसतं त्याहून त्याचं घाणेरडं प्रमाण हे मला पांढरपेशा वर्गामध्ये दिसतं. आपण हिंसेची बोलतो आहोत. हिंसा ही फक्त शारीरिक नसते. हिंसेला अतिशय महत्त्वाचा जो दुसरा भाग आहे मानसिक हिंसा, जी अनेकदा शारीरिक हिंसेपेक्षा घाणेरडी असते, विकृत असते. ही हिंसा या पांढरपेशा वर्गामध्ये तुला हवी तेवढी दिसेल. बरं, काय असतं की पांढरपेशा स्त्रीचा असा स्वभाव आहे
की ती सहसा ते जगजाहीर करू मागत नाही. ती ते जगू इच्छिते, तसंच त्याची सवय करायला बघते. आणि याची उदाहरणं मी बघितली. म्हणजे सखाराम सुद्धा त्या वरच्या वर्गातल्या पुरुषांच्या विषयी आणि विशेषतः नवऱ्यांच्या विषयीचं बोलतो, त्याच्याशी मी अंशतः सहमत आहे. मलाही असं वाटतं की खूप विकृती आपल्या पांढरपेशा पुरुष वर्गात आहे, जी ते लपवू शकतात किंवा ती ग्लोरीफाय करू शकतात. परंतु तो एक वेगळा हिंसाचार आहे असं वाटतं मला, आणि तो घाणेरडा आहे. त्यामुळे तो कुठल्या ना कुठल्या स्वरूपात स्त्री पुरुष संबंध जेव्हा आम्ही घेतो तेव्हा तो येतो. तेंडुलकरांच्या बायका जे आहेत ते ह्युमन बिंग्स. तर माझ्या मते तेंडुलकरांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन बायकांच्या बाबतीत त्यांच्या बायकांना करणार नाही की त्यांना ह्युमन बिंग करून टाकलं, with all the faults which a human being can have and all the good points which a human being can have. कमलाविषयी पण तसंच वाटतं. कमलाविषयी मी तेंडुलकरांशी बोलले होते की तुम्ही इतकं अप्रतिम ते फुलवलेलं आहे सगळं, की बाई ही शेवटी एक तुमची प्रॉपर्टी आहे, या पलीकडे तिला अस्तित्व नाही. तुम्ही एका मध्यमवर्गीय बाईला तुम्ही कमलेचा जो विषय निवडला, जी गोष्ट निवडली, त्यातनं जागं करतात आणि शेवटी ती पुन्हा नवऱ्याचे मोजे काढून त्याच्या पायाशी बसते अशी तिला दाखवतात. तर हे तुम्ही का केलं? तर त्यांनी मला मजेशीर सांगितलं असं. ते म्हणाले, विजयाबाई काही झालं तरी मध्यमवर्गीय मराठी बाई शेवटी हेच करते. त्यांना स्त्रियांचे जे प्रश्न आहेत त्याबद्दल आत्मीयता जी दळवींना असायची ती नव्हती. आणि म्हणून शेवट त्यांचा नेहमी असा, मी मांडलं बुवा, मी पत्रकार आहे, मी हे तुमच्यासमोर मांडलेलं आहे, यात माझं मत काही नाही आहे, हे असं आहे. हे एका बाजूनी पटतं आणि एका बाजूनी असं वाटतं की तेंडुलकर थोडे जर अधिक कमिट झाले त्यांच्या विषयाला तर बरं होईल. मला असं वाटतं की तेंडुलकर ऑलवेज ॲज अ पर्सन अँड देअरफॉर as a creative writer was a male chauvinist. I mean, there's nothing wrong in it. पॉलिटिक्स हे एका प्रकारे तेंडुलकर नाकारतील असं मला वाटते. एका वेगळ्या संदर्भात कुठेतरी 4 लोकांना दिल्लीतच सांगितलेलं होतं, मी तिथं हजर होतो, कुठल्या तरी सिनेमाची चर्चा सुरू झाली तर ते पुन्हा पुन्हा म्हणत राहिले, अहो पण सिनेमाच्या हिशेबात ते काय करते फिल्मी ते सांगा ना. तसं ते या नाटकाच्या हिशेबात बोला. या नाटकाच्या आधी जग नव्हतं आणि या नाटकानंतर जग नाही, हे एवढंच एक जग आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जग असं कमी करू लागाल की मग जेंडर पॉलिटिक्स, कास्ट पॉलिटिक्स, क्लास पॉलिटिक्स वगैरे या सगळ्यांना तसा काही अर्थ तेंडुलकरी दृष्टिकोनात राहतो असं मला वाटत नाही. आपण एका आयडिओलॉजीला बांधलेलं नाही असं तुम्ही अनेकदा म्हणलेलं आहात. आणि महाराष्ट्रातले कशालाच बांधलेलं आणि ते मला अगदी आजच्या कालखंडात तर अतिशय भिडणारं आणि छान वाटतं जे विधान, की कारण कुठलाही एक रंग घेऊन आलात की आज जे काही होते ते आपण पाहतो. ही तुमची नाटकं पाहत असताना एक मात्र जाणवतं की तुमची स्वतःची म्हणून एक आयडिओलॉजी आहे, तुमचा स्वतःचा म्हणून एक दृष्टिकोन आहे आणि तो असणारच एक लेखक म्हणून. असं वाटतं त्याला तू आयडिओलॉजी म्हणतोस, मी त्याला माझं व्यक्तिमत्व म्हणतो. हां, तर ते तुम्हाला म्हणजे तुम्ही आता जाता जाता अनेक गोष्टींना स्पर्श केला त्या अनुषंगाने. मी उदाहरणार्थ सखाराम मला योग्य वाटतो, काही सामाजिक मला आवडतो आणि काही परिस्थितीमध्ये मला एखाद्या व्यक्तीने केलेली हिंसा ही योग्य हिंसा वाटते. तर ह्या दृष्टिकोनातून हिंसा पर से योग्य नाही. मला असं वाटतं योग्य किंवा अयोग्य असत नाही. काही एका परिस्थितीमध्ये माणूस असा काय म्हणतो कोपऱ्यात रेटला जातो की त्याच्यातली आक्रमकता बाहेर येणं हे नुसतं नैसर्गिक नाही तर मी समर्थनीयच मानतो. तर काय मरायचं काय, त्याच्यावर जी काय ताकद असेल त्या ताकदीने उलट हल्ला तो चढविल आणि तो मग कितीही खुनी हल्ला असेल मग त्याच्याविषयी तक्रार करता येणार नाही असं माझं म्हणणं आहे. मला असं वाटतं की एका परिस्थितीमध्ये माणसानं आपला माणूस पण क्लेम करण्यासाठी या प्रकारची गोष्ट केली तर मी त्याच्या बाजूला असेल.
circumstances trap a man and he turns violent. This is the main thrust in Tendulkar's position. How does such a situation of a man being trapped come about? To think about this question is to think about social processes. It is to understand the undercurrents of society. If one examines the connection between a certain kind of violence and the established social system and values, one understands how man gets trapped and turns violent. This is true of both individual and social violence. If we concede that human beings are trapped because of social systems and values, whether the violence is individual, social, or arising out of ideology, then the division of violence into individual or social itself will have to be questioned. For both kinds have an inescapable social dimension. पण यातून एक जो प्रश्न अजून उद्भवतो की अशा हा माणसाचा गुणधर्म आहे, अगदी पटण्यासारखा आहे तो. प्रश्न असा येतो की हा गुणधर्म वापरून घेऊन गेली आणि इंडस्ट्रियलायझेशनच्या नंतरच या निर्णय आयडिओलॉजीजनी जी आयडिओलॉजिकल हिंसा घडवून आणलेली आहे, मग ते डावे असतील, उजवे असतील, मूलतत्ववादी असतील, काही लोक सिरियसली डेडिकेटेड त्या एका आयडिओलॉजीच्या नावाखाली हे संपूर्ण करत असतील, या पद्धतीच्या हिंसेबद्दल जी आज फार परत विचारण्याचं कारण आज ती आम्हाला म्हणजे आमच्या पिढीला इतकी भेडसावती आहे, ती तुमच्याही पिढीला भेडसावत असणार. तर त्याविषयी तुम्हाला तुमचं मत याचंच ते एक्सटेन्शन होईल, त्याला कशा पद्धतीने तुम्ही थांबवा? एक तर संघटित हिंसा नावाची जी गोष्ट आहे ती आणखी एक वेगळी गोष्ट आहे. आत्तापर्यंत मी तुला सांगतोय व्यक्तिगत हिंसेविषयी मी बोलतोय. संघटित हिंसा अधिक तपासण्याची गरज आहे. नक्सलाइट आयडिओलॉजी तू घे, यामध्ये जी मुलं खरोखर या वाटेला कधी गेली नसती आणि एका जेन्युइन एक त्यांना असं वाटतं की पिळवणूक थांबली पाहिजे, अशा अर्थानं ती तिथे येतात. माणसाची उत्स्फूर्त राग, उत्स्फूर्त आक्रमकता ही मला मान्य आहे, पण हे मला नाही मान्य. माणसाचा विचार जिथं मारला जातो, माणसाची शुद्ध जिथं मारली जाते, तिथून पुढे जे होतं त्या बाजूला मी नाही. Tendulkar does not wish to tie himself down to a particular ideology. He lays stress on the naturalness of violence in human beings. He refuses to support the violence that arises out of ideology. This is Tendulkar's viewpoint. We might even say this is Tendulkar's ideology. How does this ideology strike others? तेंडुलकरांनी कुठच्याही आयडिओलॉजीसाठी नाटकं लिहिली असं मला माहीत नाही, असं मला वाटत नाही. हिंसा हा आणि आंतरिक हिंसा, माणसातली हिंसा, सामाजिक हिंसा ही कसं हळूहळू सारखं डोकं वर काढत असते, हे त्यांचं फॅसिनेटिंग होतं. बघा, हिंसा करणारा माणूस कोण आहे ते नव्हे, हिंसा परसे हे कसं डोकं सतत समाजात काढत असतं, हा त्यांचा विषय होता. ते नैतिक भूमिका घेत नाहीत. ते असं म्हणतायत की अनैतिक भूमिका ही घ्यावीच लागते, कारण नैतिक भूमिका इतकी पोकळ असते, सकारात्मक ते म्हणतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे फक्त दुसरे आणखी एक मुद्दा मात्र मांडायला पाहिजे की आज मी ती नाटकं बघत असताना किंवा वाचत असताना पहिल्या खेपेला जशी हिंसा अंगावर आली ना तशी आता येत नाही. आपल्याला कदाचित हिंसेची सवय झाली असेल, ही शक्यता आहे. दुसरी शक्यता अशी आहे की या प्रकारची हिंसा तेव्हाही होतीच, परंतु त्याची मांडणी नाटकामध्ये, कलाकृतीत, साहित्यकृतीत होते याचीच आपल्याला सवय नव्हती, ती आता झाली असं म्हणता येईल. परत ती तेंडुलकरांनीच करून दिली, सखारामनीच करून दिली असं म्हटलं पाहिजे. त्यामुळे आता तो प्रश्न खरोखर म्हणजे असं वाटतं की हो 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 ठीक आहे, म्हणजे समजलं. याच्यापेक्षा ते तुम्हाला अस्वस्थ करत नाही. आता मला काय वाटतं की द वर्ल्ड आणि समाज, प्रत्येक समाज कुठेतरी व्हायलन्स
च्या विरुद्ध जायचा प्रयत्न करतो, कारण त्यांना जगायचं आहे. आणि हे दोन टेंडन्सीज सतत राहणार. व्हायलन्स जे तेंडुलकर पाहतात, अजूनही पाहतात, आणि त्याचा त्यांना त्रास होतो, ते होणारच. आणि आमच्यासारखे लोक जे थिओरिटिकली ज्याला थोडंफार कळलेलं आहे व्हायलन्सबद्दल आणि जे आम्ही पाहिलेलं आहे ते आम्ही त्याच्यातून लांब पडायचा प्रयत्न करतो. आणि ते हे मिडल क्लास टेंडन्सी आहे. आणि मिडल क्लास माझं मते कितीही वाईट असलं शेवटी फ्युचर जगाच्या मिडल क्लासमध्येच कदाचित आहे. मी असं म्हणेन की खरे एका अर्थाने अगदी लेट कॅपिटलिझमला शोभावेत असे हे खरे बुर्जवा नाटककार आहेत. याचं कारण असं की ज्या प्रकारच्या अगदी आधुनिकतेच्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्या प्रकारची स्ट्रक्चर्स आली, ती स्ट्रक्चर्स आता हळूहळू कालबाह्य होत चाललेली आहेत, हे त्यांनी त्यांच्या नाटकाने सांगितलं असं म्हणता येईल. आणि हे सांगणं ही एक आयडिओलॉजिकल भूमिका होती. बुर्जवा हा शब्द काय आपण तिथे त्यांना निकालात काढायचा म्हणून मी वापरत नाही आहे, वर्णनपर आहे तो. तेंडुलकरांची मला आयडिओलॉजी नाही आणि आयडिओलॉजीशी माझं देणं घेणं नाही आहे, हीच एक आयडिओलॉजी आहे. आणि म्हणून मग मला असं वाटतं की ते ज्या वेळेला आयडिओलॉजी नाही किंवा त्याचा माझं देणं घेणं नाही हे सांगतात, त्यावेळेला आमच्या पांढरपेशा मनोवृत्तीचं मला त्याचं एक नवं हे रूप दिसतं, चलाख रूप. कुठलाही कॅमेरा वास्तव टिपत नसतो हे ज्याला कळतं, माहिती असतं, तो मनुष्य असलं विधान करत नाही की जे एका वेळेला असं सांगतं मी इतर पांढरपेशांना मानसिकतेपेक्षा वेगळा आहे, कारण मी या ठिकाणी सरळ जे काही उघडं नागडं आहे ते साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांप्रमाणे किंवा साम्यवाद्यांच्या वैचारिक दार्शनिक जडणघडणीप्रमाणे किंवा गांधीवाद्यांच्या सालसपणे करत नाही, पण नॉन आयडिओलॉजिकली करतो. मला असं वाटतं की ही एक अतिशय जाणीवपूर्वक कमावलेली अशी एक भूमिका आहे. थोड्या एका व्यक्तिगत प्रश्नाकडे आपण येऊ. व्यक्तिगत म्हणजे हा पूर्णपणाने व्यक्तिगत नाही, परंतु तुम्ही ही संपूर्ण हिंसेची रूपं पाहत असताना माणसं पाहिलीत, क्लास पाहिलात, कॅटेगरीचा अभ्यास केला, त्या प्रमाणे कळत न कळत त्याची प्रतिबिंब तुमच्या लिखाणात किंवा तुमच्या मनावर पडत होती, अशा अर्थाने जर आपण म्हटलं तर त्याच पद्धतीनं स्वतःच्या आतून पण तो येत असेल. आणि तुम्ही, मला असं वाटतं मागं बघताना की ते मुख्यतः माझ्या आतूनच येतो, त्याचा मुख्य स्रोत जो होता तो आतला होता. तुम्ही एका ठिकाणी लिहिलंय ते मी या आधी तुम्हाला थोडं थांबून ते वाचून दाखवतो. माझ्या भोवताली काही उदाहरणे घडली, त्यात या गोष्टीचे अनेक पातळ्यांवरचे प्रत्यय मला मिळाले. त्याच्यावरती व्हायलन्स असं तुमचं हेडिंग आहे. तसेच माझ्या बाबतीत लेखक म्हणून आरंभीच्या काळात अनपेक्षित व्हायलन्सने लिहिले जात होते. त्याचाही अनुभव कारण असू शकेल. माझेच आयुष्यातले छोटे छोटे अनुभव याला कारणीभूत असू शकतील, नोकरीतली ट्रेचरी वगैरे. माझ्या वडिलांची अखेर याच्या मुळाशी कदाचित असू शकेल. आयुष्यातली इतर इंटेन्स फिलिंग्स ओसरून गेल्यानंतर कदाचित माझ्यातलीच ही क्वालिटी उसळून वर आली असेल. याच कॉन्टेक्स्टमध्ये पेन, सेल्फ ह्युमिलिएशन याही गोष्टी मी महत्त्वाच्या मानतो. याला जोडून तुम्ही मगाशी पण आणि नेण्या ठिकाणी लिहिलेलं आहे की मुदतीचा ताप आल्यासारखं वाटणं, भडाभडा बाहेर येणं, हे व्यक्तिगत पातळीवर तुम्हाला खूप त्रासदायक होत होतं का? म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने मी असं नेहमी म्हणतो, जे सार्वत्रिक विधान नाही, पण मी असं म्हणतो की आपण लेखक असणं, आता लेखक असणं यामध्ये केवळ लिहिणारा लेखक असणं असं मला अभिप्रेत नाही. माझ्याकडे एका अर्थाने निर्देश आहे, हे 6वं बोट असल्यासारखं आहे. याला आपला इलाज नसतो, हे असतं. आणि मग त्याचं जे काय आहे अस्तित्व, ते अस्तित्व आपण जगत असतो. मला आजही जे विधान अनेकदा मी लेखक नसतो तर मी सुखानं जगलो असतो असं मला वाटतं. लेखक असण्याचा सुखद अनुभव मला मिळाला नाही असं नाही, पण मला विचारशील तर मी कुठल्याही शहाण्या माणसाला लेखक हो असा सल्ला देणार नाही. पण मग मी अनेक हे विचारतो की कशाची भीती तुम्हाला वाटायची, आज कशाची भीती वाटते आत्ताच्या? मी व्यक्तिगत म्हणजे
ॲब्सोल्युटली व्यक्तिगत पातळीवर हे विचारू इच्छित नाही. म्हणजे आत्ताची जी सामाजिक स्ट्रक्चर्स तयार होत आहेत, अगदी शाळेपासून आत्ताचं राजकारण इथपासून, कशाबद्दल तुम्हाला जवळजवळ हिंसक वाटावं अशी परिस्थिती वाटते का? नाही, मला असं वाटतं की अनेक घटना बारीक सारीक मोठ्या अशा असतात की ज्याचा मला फार राग येतो. तेव्हाही येत होता, आजही येतो. आणि अलीकडेच याच्याविषयी मी बोलल्यानंतर मला एक विस्तारानं पत्र आलेलं होतं. त्यामध्ये त्यांनी विनोबांची गीताईचं तुम्ही पारायण करत चला म्हणजे तुम्हाला मनशांती मिळेल असं म्हटलं होतं. मी त्यांनाही लिहिलं की हे नाही माझ्यात, मी काय करू. आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही लिहिलेल्या लेखांवरून असं जाणवतं की तुमच्या आजूबाजूला अशा घटना काही घडत होत्या की ज्या हिंसक होत्या. मी जी व्यक्तिगत किंवा व्यक्तीच्या माध्यमातून अभिव्यक्त होणारी हिंसा म्हणताय. आणि एकदा असं वाटतं की कदाचित आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात घडतं, पण ते तुम्हाला दिसत होतं. कधी कधी असं वाटतं तुमच्या आयुष्यात अनयुज्युअली स्टॅटिस्टिकली म्हणजे तुमच्या शेजारी नथुराम पण राहायला यावा. राहायला नव्हता आला, पण तो येत असे. जिथे राहत होते त्यांच्याकडे ते सगळे नथुराम आणि त्याचे जोडीदार हे येत असत आणि मी त्यांना पाहत असे. त्याच्यामुळे तोही एक प्रश्न माझ्या मनाशी जेव्हा ती घटना घडली त्यानंतर मला दिसणारी ती माणसं, त्यातला एक तर भाजी विकणारा होता, तर ती माणसं आणि जे घडलं यातला जो अंतर होतं ते अंतर तोडण्याचा प्रयत्न मी त्या वयामध्ये, म्हणजे अर्ली टीन्स ना, 20च्या 17-18 या वयातली गोष्ट आहे, त्याच्याही आधीची असं या वयातली गोष्ट आहे. आता ते अंतर तोडण्याचे असं तर आपल्या भोवती पुष्कळ होतं मकरंद. कोणाला हे अटळ असेल असं वाटत नाही मला. समोर मला असं वाटतं की मलाच एक काहीतरी असं सवय झाली की ते जरा अजून उकरून बघावं, ते दिसायला लागलं, उकरून बघावं असं वाटलं मला. ते काय बाजूला करून जगता येत नव्हतं. तो माझा स्वभाव. Tendulkar has been observing all this for the last 50 years as an individual and as a writer. A long period of history has passed before his eyes. He looks at our times too, sometimes referred to as postmodern, with a creative consciousness that is fully alive. आत्ताची परिस्थिती पाहिली तर पूर्वी जेव्हा तुम्ही तुमचं एखादं नाटक यायचं त्यावेळेला मराठीच्या मार्केट प्लेसमध्ये बॉम्ब पडला अशा गिरीश कर्नाडने त्याचं वर्णन केलेलं आहे. निरनिराळ्या जगामधल्या चांगल्या लेखकांच्या कलाकृती येत होत्या किंवा चांगले सिनेमे येत होते, एक जागृती होत होती. आता एकीकडे हे डिसेन्सिटायझेशन आहे आणि एकीकडे दहशतीचा वाढता वापर आहे, विखंडित होणं जास्त मोठ्या प्रमाणावर आहे, तुटलेपणातून जी काही अँझायटी येते आणि त्या अँझायटीची एक काय म्हणू आपण शंड अशी रागाची प्रतिक्रिया आहे की समोर एक शत्रू दिसत नाही. त्याला एक लेखक म्हणून आपण तुम्ही आता माझ्याशी भांडलात त्या पद्धतीने एक माणूस म्हणून तुम्ही आजही अस्वस्थ आहात असं अगदी परत परत जाणवतं. ज्यांचा आता मी नाव न घेता उल्लेख करतोय त्यांना हृदय नावाची गोष्ट आहे याच्यावर माझा विश्वास नाही. असलं तर ते शरीराचा एक भाग म्हणून कुठेतरी आहे, पण त्या हृदयाशी जे संबंधित त्यातलं काहीही त्यांच्याकडे नाही. त्याला मारलं पाहिजे. यांना जगण्याचा हक्क देता का मला एक दिवस सुद्धा लोकशाही म्हणा, तुम्ही काय एक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणा, काहीही म्हणा, पण काही माणसांना माझ्या दृष्टीनं वैयक्तिक आहे जगण्याचा हक्क नाही आणि त्यांचा मारेकरी व्हायला मला आवडेल. तुम्ही होऊ शकत नाही हे मात्र आत्ताचं फार मोठं दुःख आहे. तुम्ही आता सुद्धा तेच म्हटलात. आणि मग कशी परिस्थिती आहे, म्हणजे आता खरोखर शस्त्र हातात घ्यावं अशी परिस्थिती आहे का? कारण अनेकदा आता हा हिंसाचार एका सामाजिक प्रक्रियेचा भागच झालेला आहे, त्या सिस्टीमचाच भाग झाला आहे. आपण जवळजवळ ॲक्सेप्टच करायला लागलेलो ती हिंसा, एकीकडे डिसेन्सिटाईज होऊन आणि स्वतः ती हिंसा पण करायला लागलेलो. या परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही त्या पद्धतीने तुमचं रक्त उकळून येतं त्याच्या पलीकडे मी लिहिलं तर वेगळं लिहीन असं तुम्ही म्हणलेलं आहात. एक गोष्ट लक्षात घे की तुझ्यासमोर बोलणारा मी त्या क्षणी ते कळल्यानंतरचा मी आणि लिहिणारा मी
हे एक जरी असले एका अर्थानं तरीसुद्धा या वेगवेगळ्या अवस्था आहेत. मी जो संतापून बोलतो तसं तर मी लिहित नाही ना, माझ्या नाटकातून तुला तसं सापडणार नाही, ते मी करणारच नाही. मी काय करतो की मग ज्या माणसाविषयी मला असा संतायाचा खून करतो त्या माणसाला मी समजावून घ्यायलाच बसेन. हा लेखक म्हणून माझी मर्यादा मान, माझा गुणधर्म मान, काही मान, पण मला असं वाटतं की लिहितो तेव्हा मी जरा वेगळा असतो. मग त्यामध्ये दुष्ट सुष्ट वाईट चांगला ही विशेषणं बाजूला जातात. 2005. This is a period of rapid social change. Even today, Tendulkar the man is as disturbed and as full of vitality as he was in the 50s and 60s. We have amongst us at least one fully alive man, Tendulkar, in the midst of innumerable others in every sphere of life who have lost their sensibilities and turned into cold lumps. We have in him a man who still meets life at every level with ardor, plumbs the depths of human sensibilities, keeps the doors and windows of his mind open to new experiences, new literature, new plays, who rages against social wrongs and retains his creativity with the same power as before. We have with us a man who even today continues to look at human violence and raw life without flinching, in whom the writer and the person cannot be separated. He is, in fact, an authentic writer man.